नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 26 टू 50 पर्यंत क्वेश्चन झालेले आहे मॅथमॅटिक्सचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 51 टू 75 क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे, चला बघूया. बघायचं की नाही दादा, करायचा ना आपल्याला पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा मॅथ्सचा है ना, पूर्ण 75 क्वेश्चन पर्यंत. तर चला करूया आपण. बघा 51 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय बघा. त्याला आपण हे रीड करत बसल्यापेक्षा डायरेक्ट त्याचं सॉल्युशनच बघा तुम्ही. इथे लिहून घेऊया आपण काय काय दिलेलं आपल्याला. 6.28 इंटू 3.14 डिवायडेड बाय 9.42 पुन्हा डिवायडेड बाय 3.14 होल स्क्वेअर डिवायडेड बाय 12.56 इज इक्वल टू व्हॉट. ठीक आहे, आता याला कसं सॉल्व्ह करायचं. आता तुम्ही जर जसं दिलेलं आहे तसे सगळे नंबर्स हे करून, हे बघा जास्तीत जास्त आपण काय करू शकतो, हे हा जो डिव्हिजन आहे ना याला मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करायचं. हे बघा 6.28 इंटू 3.14 डिवायडेड बाय 9.42 इंटूचं साइन करायचं. तर हे यांचं जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे ना एक्सचेंज होऊन जातो. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे न्यूमरेटर मध्ये जातो. तर 12.56 आणि खाली येऊन जाणार तुमचा 3.14 होल स्क्वेअर. ठीक आहे, आता याला जर तुम्ही सॉल्व्ह करत बसलात सगळे नंबरच्या हिशोबाने, तुम्हाला इतकं अवघड जाईल ना की म्हणजे डोकं फिरून जाईल आणि वेळ पण भरपूर लागेल. फक्त थोडंसं लक्ष देऊन बघा. अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ना त्यांना अल्जेब्राशी रिलेट करून बघा. हा, तर इथे बघा काय दिसतंय मला. ह्या ज्या नंबर्स आहे म्हणजे 3.14 त्याच्यानंतर 6.28 है ना, त्याच्यानंतर 9.42 त्याच्यानंतर 12.56 ह्या कशा आल्यात बघा. हे बघा 3.14 जर आपण 3.14 मध्ये पुन्हा 3.14 जर ऍड केलं तर किती येते. 4 + 4 8 आणि 1 + 1 2 आणि हे 6.28 येते. ही नंबर आली 6.28. ठीक आहे, त्याच्यानंतर याला 3 वेळेस ऍड करा म्हणजे 1 2 आणि अजून एकदा तुम्ही 3.14 करून बघा किती येते बघा. 8 + 4 12 1 कॅरी ओव्हर झाले. हे 3 आणि 1 4 आणि 6 + 3 9 म्हणजे काय आलं 9.42 म्हणजे ही नंबर आली. म्हणजे ही नंबर काय आहे हे बघा. ही नंबर काय आहे, सपोज या नंबरला आपण ए घेतला ए, तर ही काय आहे A + A. ठीक आहे ना, ही आहे ए. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये 3.14 ऍड करा. हे बघा 6 हे झालं 5 9 + 3 केलं तर 12.56 म्हणजे ही काय आहे A + A + A + आणि किती वेळेस 1 2 3 4 वेळेस ही नंबर आहे. ही कशी आहे A + A + A. समजलं. बस आता तुम्हाला काय करायचं, याच्या जागी ना ह्याला असं लिहून घ्या. कसं लिहायचं, A + A म्हणजे 2A. ठीक आहे, इंटू हे A. त्याच्यानंतर इथं किती आहे A + A + A + किती होणार 3A होणार. ठीक आहे, इंटू हे 4 वेळेस A ला जर प्लस केलं तर किती येणार 4A आणि खाली किती आहे A². ठीक आहे, आता इथे बघा याला सॉल्व्ह करा. हे काय होणार 2A इंटू A म्हणजे 2A² होणार. ठीक आहे, आणि हे खाली असणार 3A इंटू 4A अपॉन A². आता हा A² कॅन्सल झाला. हा A आणि हा A कॅन्सल झाला. उरलं काय आता 2 4 8 आणि खाली 3 1 3 झाला आन्सर 8/3. ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आला. जर हे आपण सगळे मल्टिप्लिकेशन वगैरे करत बसलं ना तर इथं मी स्वतः पहिले करताना मी तसंच केलं, पण नंतर बघितलं अरे या सगळ्या नंबर एकमेकांशी 3.1 शी रिलेटेड दिसत आहेत. तर मग अशा पद्धतीने बघा किती इझी झालंय. फक्त तुम्हाला हे समजलं पाहिजे की ही जी नंबर आहे है ना, ही अशी पण अशा पद्धतीने पण आपण याला लिहू शकतो. तर किती इझी झालंय ना. तुम्ही स्वतः याचं आहे तसे म्हणजे जे अर्थमॅटिक असते नंबरचे जे आपण मॅथमॅटिक्स त्याला अर्थमॅटिक म्हणतो, त्याही तुम्ही करून बघा.
तुम्हाला खूप टफ जाईल, पण अल्जेब्रिक मेथडनी केलं तर तुम्हाला किती सोपं गेलं बघा, है ना. तर याचा आन्सर आलाय तुमचा ऑप्शन नंबर 4. कळा ना दादा, किती सोपं आहे, थोडस डोकं चालवावं लागतंय, है ना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52 बघा. द नंबर ऑफ गर्ल्स ऑफ 8th स्टँडर्ड A division in a school at Bid is 5 more than half the number of boys. If total number of students in that division is 65, then how many girls are there in that division? काही नाही आहे, एक क्लास आहे, क्लास 8, त्याचं एक डिव्हिजन, ए डिव्हिजन, आणि शाळा कुठली आहे, बीडची शाळा. ते हे फक्त माहिती का, थोडस असं भीती वाटेल अशासाठी फक्त टाकलेलं असतं, ते काय नाही. तुम्ही फोकस कुठं करायचंय, नंबर ऑफ बॉईज, नंबर ऑफ गर्ल्स किती आहे, बॉईज किती आहे ते बघायचं, है ना. ते बीडची असू दे, कुठली पण असू दे, महाराष्ट्रातल्या कुठल्या याची, आहे ना, त्याच्याशी काही संबंध नाहीये. ठीक आहे. तर एका क्लासमध्ये टोटल 65 स्टुडंट्स आहेत म्हणतात, त्याच्यातल्या जे गर्ल्स आहे ते बॉईज पेक्षा किती जास्ती आहे, बॉईजची जेवढी नंबर आहे त्याच्या हाफच्या 5 जास्ती आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, गर्ल्सचे पण नंबर नाही दिलेले आहे, बॉईजचे पण नाही दिलेले आहे, पण गर्ल्स बद्दल एक आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे की गर्ल्सची जे नंबर आहे ते बॉईज पेक्षा एवढे एवढे आहे. मग आपण काय करायचं, बॉईज, लेट द बॉईज, नंबर ऑफ बॉईज आर, इथे क्वेश्चन बघा सॉल्युशन कसं करायचं याचं, लेट द नंबर ऑफ बॉईज आर एक्स, बॉईज किती आहेत, बॉईज इज इक्वल टू एक्स आहे. ठीक आहे. मग क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, गर्ल्स किती आहेत, मग गर्ल्स आहेत जे नंबर है ना, हाफ द नंबर ऑफ बॉईज, म्हणजे याचा हाफ किती होणार, x/2, आणि 5 मोर देन, है ना, याच्यापेक्षा 5 जास्त, एवढे काय आहे, गर्ल्स आहेत. एवढे जर बॉईज असेल त्या क्लासमध्ये 8th स्टँडर्ड मध्ये, एवढे जर गर्ल्स बॉईज असेल तर एवढ्या गर्ल्स आहेत. ठीक आहे. आणि दोन्ही मिळून, है ना, त्याच्यामध्ये लिहिलंय ना, इफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन दॅट डिव्हिजन इज 65, म्हणजे याचा अर्थ काय आहे की x/2 प्लस 5 इज इक्वल टू 65. हे काय आहे, x काय आहे, नंबर ऑफ बॉईज आहे, x/2 प्लस 5 काय आहे, नंबर ऑफ गर्ल्स आहे, है ना. हे बघा, हा बॉईज आहे, ठीक आहे, आणि हे गर्ल्स आहे. हे कुठून आलं, हे कुठून आलं, लिहिलं आहे आपल्याला, 5 मोर देन हाफ द नंबर ऑफ बॉईज, बॉईज आहे एक्स, त्याचा हाफ झाला 2, आणि 5 मोर तर प्लस 5 झालं, हे आलं. आता आपण याला दोघांनाही तिथं मिळेल, टोटल स्टुडंट्स इन दॅट डिव्हिजन इज 65, म्हणजे जेवढे बॉईज आणि गर्ल्स मिळून टोटल किती आहेत, 65 आहे. बस आता आपण काय करायचं, इथं बघा, ह्याला 5 ला इकडे घेऊन जाऊया आपण, हे प्लसचा आहे, मायनस मध्ये होऊन जाणार. ठीक आहे. आणि बाकीचं जे आहे इकडचं सॉल्व्ह करून घेऊया. ते बघा कसं आहे सॉल्युशन याचं, x प्लस x/2 इज इक्वल टू 65 मायनस 5. आता ह्याला सॉल्व्ह करायचं. आता ह्याला सॉल्व्ह करताना बघा बरेचसे क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगतात, ठीक आहे ना, पण आम्ही कसं शिकलोय, आम्ही ते एलसीएम पद्धतीने शिकलोय. तर x च्या खाली जर डिनोमिनेटर कुठलाच नसेल तर 1 कन्सिडर करतो, आणि या दोघांचं जे आहे मल्टिप्लिकेशन करायचं, इथं लिहून घ्यायचं आणि क्रॉस मल्टिप्लाय करून टाकायचं. तर 2x प्लस x इज इक्वल टू, हे 65 मायनस 5 केले तर किती येणार, 60 येणार. आता इथे किती आले, 2x प्लस x 3x, है ना, आणि हा जो 2 आहे इकडे क्रॉस मल्टिप्लाय होणार 60 मध्ये, तर हे किती येणार, 120. ठीक आहे. मग x इज इक्वल टू किती येणार आपला, 40. आता x काय आहे आपला, x आहे नंबर ऑफ बॉईज. ठीक आहे ना, आपल्याला नंबर ऑफ बॉईज काढायचे नाही आहे. इथं आपल्याला काय लिहिलेलं आहे की देन हाऊ मेनी गर्ल्स आर देअर इन दॅट डिव्हिजन. आता गर्ल्सचे नंबर कशी काढायची, गर्ल्सची नंबर आपण इथून काढूया. ठीक आहे ना, आपल्याला हे बघा नंबर ऑफ बॉईज मिळाले किती आहे, 40. मग त्याचं हाफ करायचं आणि त्याच्यामध्ये 5 ऍड करून द्यायचं. 40चा हाफ 20 आणि त्याच्यामध्ये 5 ऍड केले आले किती, 25. मग हे काय झालं, हे झालं नंबर ऑफ गर्ल्स इन दॅट डिव्हिजन. झालं आन्सर. कुठला आला आपला ऑप्शन, ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आहे.
ठीक आहे. फक्त क्वेश्चन मध्ये काय लिहिलेलं आहे ना ते नीट रीड करायचं, इझिली करू शकतो आपण. ते समजणं, जे लिहिलेलं आहे ना ते समजून जर घेतलं ना आपण, बस त्याला मग सॉल्व्ह करत जायचं, आपोआप आपण आन्सर पर्यंत पोहोचून जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा, कळालं असेल तुम्हाला ना. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे, तरी पण होऊ शकते थोडं प्रॉब्लेम असू शकते माझ्या शिकवण्यामध्ये. तर मला तुम्ही कमेंट करा, मला सांगा की सर तुम्ही थोडं अजून अशा पद्धतीने शिकवा, अशा पद्धतीने शिकवा. ठीक आहे ना. तर मी अजून त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करेल. ठीक आहे. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहे, त्याच्यातून आपल्याला सांगायचं आहे कुठलं करेक्ट आहे. तर पहिला स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट ए, द नंबर प्लस 5/13 इज टू द राईट साइड ऑफ द नंबर 3/11 ऑन द नंबर लाईन. आता हे जे सगळे 4 स्टेटमेंट आहे ना, नंबर लाईनवर आहे बघा. हे बघा, एक नंबर लाईन आहे, तुम्हाला नंबर लाईन बद्दल मी सांगितलेलंच आहे. ठीक आहे. मध्ये एक सेंटर 0 असतो आणि इकडे सगळे है ना पॉझिटिव्ह इंटिजर, म्हणजे 1 प्लस आपण लिहित नसतो. कुठलाही नंबर असेल ना त्याच्यासमोर प्लस लिहायची गरज नाही. 1 2 3 असं लिहिलेलं असलं, 1 2 3 4 असं कंटिन्यू. ठीक आहे ना. तर हे पॉझिटिव्ह इंटिजर आहेत आणि इकडे लेफ्ट साइडला निगेटिव्ह इंटिजर असतात, है ना. -1 -2 -3 -4 आणि इकडं अप टू इन्फिनिटी. हे झाली नंबर लाईन. तर स्टेटमेंट 1 काय म्हणतोय की द नंबर 5/13 इज टू द राईट साइड ऑफ द नंबर 3/11 ऑन द नंबर लाईन. बरोबर आहे, हा ना. जेवढ्याही ज्या आपल्या पॉझिटिव्ह नंबर असतात त्या 0च्या राईट साइडला असतात. आता बघा, ही जे नंबर आहे 5/13 हे कुठे असणार आहे? 5 पेक्षा जास्ती आहे ना, सॉरी 5/13. 5/13 म्हणजे आता ती कसा अंदाज घ्यायचा बघा, ही नंबर कुठे असेल? एक बघा, 5 ला 13 ने डिवाइड करावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना. तेव्हा आपल्याला कळेल की काय ते. तर हे 0 पहिले तर याच्यामध्ये डिव्हिजन होत नाही, तर आपण पहिले 0 घेणार, एक डेसिमल घेणार इथं, मग इथे 0 येणार. आता 13 ने याला 50 ला डिवाइड करायचं. 5 टाइम तर होणार नाही, 4 टाइम पण नाही होणार, 52 येतात. 13 4 जार 13 3 जारच करावं लागेल. 13 3 जार 39. ठीक आहे. मग इथं काय आलं? 1 राहणार आणि इथं होणार, हे पण 1 होणार, है ना. 4 - 3 1 11 आलं. पुन्हा एक 0 लागणार आणि आता किती वेळेस जाऊ शकतो याच्यामध्ये डिव्हिजन? सपोज 7 टाइम 8 7 टाइमच जाईल. 8 8 24 8 टाइम्स. 8 3 जार 24, है ना. 104. आता याला पुढे सॉल्व्ह करायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. हे किती झालं आपलं? 6 आलं रिमाइंडर. सोडा. आता हे जे आहे ना, आपल्याला ही जे नंबर आहे 5/13 म्हणजे ही नंबर ऍक्च्युअली आहे 0.38. आता हे कुठे असेल हो? 0.38 ह्या याच्यामध्ये असेल ना कुठंतरी, 0 आणि 1च्या मध्ये, है ना. इथं कुठंतरी असेल ही नंबर 0.38. आणि 3/11 बघावं लागेल आता आपल्याला. 3/11 म्हणजे 3/11. याच्यात पण डिव्हिजन जात नाही, एक 0 लावावं लागेल. ठीक आहे. हे येणार 2 टाइम्सच जाणार आहे ना. 3 टाइम तर 33 होणार ते. ठीक आहे. तर एक 8 आलं, परत एक 0 लागणार आणि 11 7 जार म्हणजे 0.27. आता मला सांगा 0.27 कुठे असेल? थोडस हे मोठं इथं हे करायला पाहिजे. थांबा, रेड पेन लिहूया आता इथं पण. हे बघा 0.38 कुठे असेल? इथून हे बघा 0 पासून सुरू झालं ना, तर 0.1 है ना, 0.2 0.3. तर 0.2 पहिले येणार ना, आणि त्याच्यानंतर 0.3 नंतर येणार. 0.3 जे आहे ते नंतर येणार. त्याचा याचा अर्थ काय आहे की ही जी आहे
ही नंबर म्हणजे 5/11, 3/11, 5/13, 3/11च्या राईट साईडला आहे म्हणजे करेक्ट आहे. हा जो स्टेटमेंट आहे तो करेक्ट आहे. बाकी सगळे स्टेटमेंट रॉंग आहे. कसे बघा, द नंबर 7/13 इज टू द लेफ्ट ऑफ द झिरो. झिरोच्या लेफ्ट मध्ये जेवढेही नंबर असतात ते सगळे निगेटिव्ह असतात आणि इतर पॉझिटिव्ह नंबर दिली आहे म्हणजे ती स्टेटमेंट रॉंग आहे. त्याच्यानंतर द नंबर -4/13 अँड 2/13 आर टू द लेफ्ट ऑफ झिरो. आता एक निगेटिव्ह नंबर आहे, एक पॉझिटिव्ह नंबर आहे, दोन्ही कसं काय लेफ्टला राहणार आहे? नाही राहू शकत. एक ठीक आहे, -4/13 राहू शकते, पण 2/13 तर राईट साईडलाच राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे तुमचं सी पण इनकरेक्ट आहे. लास्ट बघा डी, द नंबर -5/13 इज टू द राईट ऑफ द नंबर 3/13 ऑन द नंबर लाईन. अजिबात नाही. राईटला नेहमी पॉझिटिव्ह नंबर येणार, कुठलीही नंबर असू दे त्याच्या राईटला पॉझिटिव्ह नंबर येणार, लेफ्टला निगेटिव्ह येणार आणि ही निगेटिव्ह नंबर आहे तर ही राईटला असूच नाही शकत. त्यामुळे स्टेटमेंट डी पण तुमचा रॉंग आहे. म्हणजे याच्यातला आन्सर कुठला आहे? तो आपला एकच आहे, स्टेटमेंट ए, जो ट्रू आहे. समजलं? चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54 बघा, इथं रीड करायचं नाही, डायरेक्ट आपण लिहूया त्याला. पुन्हा जो 51 नंबरचा क्वेश्चन आहे आपला सेम तसाच आहे. हा पण जर तुम्ही करतो म्हटलं तर सगळे मल्टिप्लाय करा, ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, सगळं करा, आन्सर येऊन जाईल तुमचा, काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याला वेळ भरपूर जाईल. मग असे जेव्हा जे नंबरचे अशा टाईपचे क्वेश्चन्स आले ना, त्याला अल्जेब्राच्या वे मध्ये विचार करा की इथं कुठला अल्जेब्राचा फॉर्म्युला आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतो का. तर बघा इथे आपण त्याचं सोल्युशन बघा. हे मला असे क्वेश्चन खूप आवडतात. हे बघा काय दिलाय क्वेश्चन, 7.5 इंटू 7.5 परत -7 इंटू 7.5 प्लस 3.5 इंटू 3.5 आणि सगळ्यांचं डिवायडेड बाय 7.5 मायनस 3.5. आता इथे बघा दोन नंबर आपल्याला कॉमन दिसा लागले, 7.5, 3.5 है ना. हे बघा 7.5 इंटू 7.5 है ना. परत आता याला आपण हे बघा इथं व्यवस्थित बघा, हे कॉमन दिसा लागले, हा ए आणि हा बी. ठीक आहे. इथे आता बघा हा ए असेल तर हा ए इंटू ए, पुन्हा हा बी इंटू बी है ना, बी इंटू बी, ए इंटू ए, म्हणजे ए स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर. फॉर्म्युला आठवला अल्जेब्राचा, एकदम बेसिक फॉर्म्युला, ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab, किंवा ए मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. आता इथे मायनसचं साईन आहे म्हणजे मायनसचा फॉर्म्युला येऊ शकतो इथं. पण आता इथे बघा फक्त काय आहे, हा 7 दिलेला आहे. आता या 7ला काय करायचं, या 7ला 2 है ना इंटू 3.5 लिहू शकतो का आपण. 7ला 2 इंटू 3.5 लिहू शकतो है ना. 3.5 इंटू 2 म्हणजे 7च होतात. फक्त याला एवढं असंच लिहायचं, बस झालं. तुम्ही बघा आता ह्या इक्वेशनला, एक्सप्रेशनला आपण परत लिहूया एकदा. 7.5 इंटू 7.5 मायनस 2 है ना. आता ब्रॅकेट मध्ये लिहितो वाटल्यास, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल है ना. परत इंटू आपण काय केलं, फक्त हा जो 7 आहे ना याला असं लिहून घेतलं. पुन्हा याला आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया. चला प्लस हे तर आहे ऑलरेडी, जसं जसं लिहून घेऊया, इंटू 3.5 अपॉन 7.5 मायनस 3.5. आता बघा हे आहे ए, हे आहे बी. आता हे बघा हे ए, हा 2, हा ए, हा बी, हा ए आणि हा ए. चालं बघा ए स्क्वेअर, सॉरी ए नाही आहे, बी आहे, हा बी 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 आणि इंटू बी. इंटू पण लावून टाकूया. चला इथं पण इंटू लावूया म्हणजे सोपं जाते. बघा ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर है ना. हे पण इंटू इंटू आहे सगळे, हे मायनस आहे इथं. हे बघा ए इंटू ए म्हणजे काय झालं, ए स्क्वेअर,
हे बी इंटू बी म्हणजे झालं बी स्क्वेअर, आणि हे बघा 2ab हे झालं 2ab, आणि हे आहे मायनसचं आणि हे आहे प्लसचं. हे बघा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय झालं, हे झालं ए मायनस बी होल स्क्वेअर. हे वरचं जे आहे ना हे सगळं झालं ए मायनस बी होल स्क्वेअर, आणि खाली काय दिलेलं आहे फक्त ए मायनस बी झालं. एक ए मायनस बी कॅन्सल होणार याच्यामध्ये. ए मायनस बी होल स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी इंटू ए मायनस बी. आहे ना दादा, कळतं की नाही? काही चुका तर नाही लागलं दादा माझं, नाही ना? हा, परत ए मायनस बी. आता बघा याच्यातलं एक ए मायनस बी कॅन्सल होणार, मग उरलं काय फक्त ए मायनस बी. आता ए म्हणजे काय आहे आपलं, ए म्हणजे आहे 7.5 आणि बी म्हणजे काय आहे आपलं 3.5. आता 7.5 मधून 3.5 मायनस केलं तर किती उरत आहे, 7.5 मायनस 3.5 केले तर किती झाले, है ना? 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 3 गेले 4, 4.0 म्हणजेच 4. आन्सर कुठला आलाय, ऑप्शन नंबर 2. किती सोपं होऊन जाते अल्जेब्राचा यूज केला तर. हेच जर तुम्ही ना कॅल्क्युलेशन करा ना, 7.5 इंटू 7.5 करायचं, काहीतरी आपली नंबर येईल डेसिमल मध्ये, ही पण एक नंबर येईल, ही पण एक नंबर येईल, हे सगळं येईल, मग त्याचं ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, मग अजून डिव्हिजन करा, सगळं करत बसा, वेळ भरपूर जाणार. एकाच क्वेश्चनला अर्धा तास लागून जाईल. पण हेच आपल्याला थोडं विचार करायचं आणि कुठला तरी अल्जेब्राचा याच्यामध्ये फॉर्म्युला याच्यामध्ये अप्लाय होतो का ते बघायचं आणि पटकन सॉल्व्ह करून घ्यायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा क्वेश्चन नंबर 54 आवडते की नाही, आवडा लागलाय ना? आता मी थोडं अजून आपण तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलंय, आपण थोडंसं एज्युकेशन जे माझी शिकवायची पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडा बदल करू, जेणेकरून तुम्हाला है ना नीट कळायला पाहिजे. तर हे म्हणून हे आपण रेड पेनचा वगैरे, ग्रीन पेन, ब्ल्यू पेनचा वगैरे वापर करूया. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 बघा, द डिफरन्स बिटवीन सम ऑफ 3 consecutive प्राइम नंबर्स बिफोर 50 and after 50 is completely divisible by which of the following. ठीक आहे, आपल्याला असे म्हणजे काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये की 50च्या अगोदरच्या ज्या 3 प्राइम नंबर्स आहे आणि 50च्या नंतरच्या ज्या 3 प्राइम नंबर्स आहेत, आणि ते पण कशा पाहिजे, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे एकानंतर एक. ठीक आहे, त्यांचा जो डिफरन्स येईल तो कुठल्या नंबरने डिव्हिजिबल आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला आता ह्या क्वेश्चन मध्ये बघा प्राइम नंबर्स पाठ पाहिजेत, है ना? प्राइम नंबर्स तुम्हाला पाठ पाहिजे तरच तर तुम्ही 50च्या अगोदरचे प्राइम नंबर्स आणि 50च्या नंतरचे लिहू शकता. आता पाठच नाहीये, कसं करायचं? अरे बापरे, आता तर कसं, मग तर झालं, हा क्वेश्चन आपण करू शकणार नाही. मग मी एक म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा 5चा मी व्हिडिओ बनवत होतो ना, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं कसं पाठ करायचं माहितीये का. हे जे आहे ना, जेवढे प्राइम नंबर्स आहेत, सपोज आता आपल्याला 50च्या अगोदर म्हणजे 40 आणि 50च्या मधले आणि 50 आणि 60च्या मधले, ठीक आहे, हे जे नंबर आहे ना, हे बघा 1379, हे 4च नंबर लक्षात ठेवायचं. 1 म्हणजे 41, 43, 47 आणि 49, बस असं लिहून घ्यायचं तुम्ही. गडबड करू नका, थोडं व्यवस्थित ऐकून घ्या पहिला. 50, त्याच्यानंतर बघा 51, 53, 57 आणि 59. आता ह्याच्यामध्ये प्राइम नंबर कोणते आहे हे बघा, आपल्याला माहिती आहे हे 7 7 49 होता, म्हणजे हा प्राइम नंबर नाहीये. बाकी हे तिन्ही प्राइम नंबर आहेत, है की नाही? आपल्याला लक्षात आलं की हे 3 प्राइम नंबर आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये बघा 51 आहे का प्राइम नंबर? नाही आहे, कारण हा 13 नी डिव्हिजिबल आहे, है ना? 13 नी किंवा 7 नी डिव्हिजिबल आहे. 7 13 चा किंवा 13 7 चा, मग हा प्राइम नंबर नाहीये. मग प्राइम नंबर कुठला उरलाय? 53, 57, है ना? आणि नाही, 57 पण नाहीये, हे 19 नी डिवाइड होतो. ठीक आहे, फक्त 53 आणि 59. बघ आता अजून एक तिसरा नंबर पण पाहिजे.
50च्या पुढचा पाहिजे आपल्याला, तर मग आता आपल्याला 60 आणि 70च्या मधला एक नंबर घ्यावा लागेल. तर इथे पहिलाच नंबर 61 येतो. तर मग आपल्याला 50च्या अगोदरचे 3 प्राईम नंबर हे मिळाले आणि 50च्या नंतरचे 3 प्राईम नंबर एक मिळाला आपल्याला 53, 59 आणि 61. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, 50च्या अगोदरचे 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर कुठले कुठले आहे, 41, 43, 47 यांचं ऍडिशन करायचं आहे ना. सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह प्राईम नंबर. हे किती झालं मग, 7 + 3 10 + 1 11, 1 कॅरी ओव्हर झालं, 4 3 12, 131 आलंय. ठीक आहे. हे 50च्या अगोदरचे जेवढेही प्राईम नंबर आहेत, 3 प्राईम नंबर, त्यांचं सम आलं. त्याच्यानंतर 50च्या नंतर कुठले कुठले आहे आपले, 53, त्याच्यानंतर 59, त्याच्यानंतर 61. याचं किती टोटल येते बघा, सम किती येते बघा. हे झालं 9 + 1 10 + 3 13, 1 कॅरी ओव्हर झालं, 6 + 5 11 + 6 17. मग याच्यात आपल्याला काय म्हटलं, डिफरन्स काढायचा आहे या दोघांचा, यांचा आणि याचा, ह्या दोन्ही जे नंबर्स आहे यांचा डिफरन्स काढायचा आहे. मग याचा डिफरन्स म्हणजे 173 - 131. मग डिफरन्स किती आला, 2. 7 - 3 केले तर 4, म्हणजे आला 42. आता ही जे नंबर आहे ही कुठल्या कुठल्या नंबरने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. हा कुठल्या कुठल्या नंबरने डिव्हिजिबल आहे आपल्याला सांगायचं आहे. तरी बघा, ही जी नंबर आहे ना, आपल्याला नंबर दिले 2 3 4 7 है ना. 2 नी डिव्हिजिबल आहे का, हो आहे. 3 नी आहे का, हो आहे. 4 नी होते का, 4 नी डिव्हिजिबल नाही आहे ही नंबर, 4 नी डिव्हिजिबल नाही आहे. 4 1 जा 4, उरतंय 2, मग ते डेसिमल मध्ये येते. कम्प्लिटली डिव्हिजिबल पाहिजे है ना. 3 नी, 2 नी आणि 3 नी होते, 4 नी होत नाही. 7 नी होते का, हो होते. 7 6 जा 42 हा है ना. 7 नी पण होते. म्हणजे कुठल्या कुठल्या नंबरनी डिव्हिजिबल आहे ही, ए, बी आणि डी. म्हणजे याचा आन्सर कुठला येतो, बाय ए, बी अँड डी झाला. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय, प्राईम नंबर्स कसे काढायचे ते पाठ करून घ्या. ठीक आहे ना. सगळे प्राईम नंबर आपल्याला काढता येते. पहिलं तर आपल्याला 2 3 है ना, 5 7 हे तर आपल्याला माहितीच आहे, पहिले 4 नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 10 to 20 मध्ये किती येणार, 10 to 20च्या मध्ये किती प्राईम नंबर आहेत बघा, है ना. 1 3 7 9. आता याच्यामधलं कुठलं आहे, हे पूर्णच्या पूर्णच प्राईम नंबर आहे. ठीक आहे ना. हे सगळेचे सगळे प्राईम नंबर आहेत. त्याच्यानंतर 20 आणि 30च्या मध्ये कुठले आहेत, तर लिहून घ्यायचं पहिले. 21 है ना, 20 पासून लिहायचं ना आपल्याला. तर 21, 23, 23, 27, 29. आता याच्यामधून बघा 21 आणि 27 हे नाही आहेत. मग उरले कुठले, 23 आणि 29 हे प्राईम नंबर आहेत. मी तर अशाच पद्धतीने पाठ केले होते बाबा, असं एकदम ते म्हणतात घोकमपट्टी करून पाठ नाही केले. हा, ते अशा टाईपनी आपण पाठ करू शकतो प्राईम नंबर्सला. ठीक आहे. चला, ठीक आहे. आपला आन्सर आलेला आहे याचा, ए, बी अँड डी. बघूया आता क्वेश्चन नंबर 56. क्वेश्चन नंबर 56 बघा, व्हॉट इज द डिग्री ऑफ प्रोडक्ट ऑफ पॉलिनॉमियल्स x² - 2x² -1 अँड x - x². काहीतरी चुकलं याच्यामध्ये मला वाटतं क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन नंबर 56 बघा, व्हॉट इज द डिग्री ऑफ प्रोडक्ट ऑफ पॉलिनॉमियल्स x³ - 2x² -1 अँड x - x². एकदम ओरल क्वेश्चन आहे यार, हे कशाला क्वेश्चन दिला माहिती नाही. हे बघा काय, याच्यामध्ये ना काही करायचं नसते. हे 2 पॉलिनॉमियल जरी आपल्याला दिले आहेत, कुठले कुठले, x³ - 2x² -1 हा एक पॉलिनॉमियल आहे आणि दुसरा पॉलिनॉमियल आहे x - x². हे याचं मल्टिप्लिकेशन करत नाही बसायचं. याच्यामध्ये सगळ्यात मोठी डिग्री कुठली आहे आणि याच्यामधली मोठी डिग्री कुठली आहे, दोघांचं जेव्हा बस मल्टिप्लिकेशन जेव्हा होईल म्हणजे x³ × x² होणार. मग दोघांचं किती होणार, x⁵ बस. यांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होणार तर सगळ्यात मोठा जो पॉवर येईल है ना, व्हेरिएबलच्या वरती जो पॉवर येईल सगळ्यात मोठा 5 येईल. त्याची डिग्री 5 असणार आहे. झालं. म्हणजे ज्या मुलांना माहिती आहे ना डिग्री,
ते तर फक्त बघतील आणि याचा आन्सर 5 आहे. एका सेकंडमध्येच आन्सर येतो याचा. हा काय क्वेश्चनच नाही, द्यायलाच नाही पाहिजे होता. चला ठीक आहे, वेळ वाचतो असे क्वेश्चन पण यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून बाकी लेंथी क्वेश्चन मध्ये आपल्याला टाइम मिळून जाईल है ना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन 57 बघा. त्याच्यात वाचायचं तर काहीच नाही, डायरेक्ट आपण याला लिहूया. पुन्हा याला आता हे तशाच टाईपचा क्वेश्चन आहे, पण याच्यामध्ये अल्जेब्राचा काही फॉर्म्युला लागत नाहीये. पण याच्यामध्ये तुम्ही रूल्स ऑफ इंडायसेस जर रीड केला आहे व्यवस्थित तर तुम्हाला ते कळेल. बघूया आपण याला क्वेश्चन काय दिलेला आहे, सॉल्युशन कसं करायचं आहे. हे बघा काय दिलाय क्वेश्चन आपल्याला. रूट है ना, अंडर रूट एक्स आणि रेस टू पॉवर 2/3 दिलेला आहे, इंटू अंडर रूट एक्स आणि त्याची पॉवर दिलेली आहे 1/3, पुन्हा प्लस अंडर रूट एक्स. ठीक आहे, आणि ह्या सगळ्यांचा डिवाइड बाय अंडर रूट एक्स होल पॉवर 3/4, त्याच्यानंतर इंटू अंडर रूट एक्स होल पॉवर 1/4 प्लस अंडर रूट एक्स. हा दिसायला तर बापरे काय कसं करायचं, एवढं रूट 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 एक्स हे सगळं काय काय कसं कसं करत बसायचं ना, डोकंच फिरून जाते पूर्ण असं ना. काही नाही बघा, एकदम काय करायचं हे रूट बघूनच, रूट म्हणजे ताप आहे डोक्याला है ना. मग हे काही नाही, ह्या रूटला विसरून जा ना, मग तुम्ही हे ताप द्यायला लागला मला, हा इथून काढूनच टाकायला. ह्या सगळ्या रूट एक्स सगळं दिसतंय ना तुम्हाला, हे रूट एक्स सगळ्यांच्या जागी ए ठेवून टाका. काय करायचं मग बघा, आपण काय करतोय, रूट एक्स ला जो आहे ना रूट एक्स त्याच्या जागी आपण ए ठेवून टाकूया. बघा आता किती सोपा होऊन जाईल हा क्वेश्चन. हा काय करायचं आता बघा, ए रूट एक्सच्या जागी आपण ए ठेवतोय, ए ची पॉवर 2/3, पुन्हा इथं ए ची पॉवर 1/3 प्लस रूटच्या जागी आपण ए ठेवलाय. ठीक आहे, डिवायडेड बाय हे ए ची पॉवर 3/4, पुन्हा ए ची पॉवर 1/4 आणि पुन्हा प्लस ए. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. आपण फक्त हा जो रूट एक्स होता ह्याला आपण त्याच्या जागी आपण ए लिहिलाय, बाकी काहीच केलं नाही आपण. ठीक आहे ना, जो क्वेश्चन आहे तसाच आहे तो. ठीक आहे, आता तुम्ही इथं बघा, तुम्ही रूल ऑफ इंडायसेस जर रीड केले असेल व्यवस्थित तर ए रेज टू पॉवर एम इंटू ए रेज टू पॉवर एन इज इक्वल टू असते ए रेज टू पॉवर एम प्लस एन. होतंय. मग त्या हा जो रूल आहे ह्या रूलचा इथे यूज करायचा है ना, अल्जेब्राचाच रूल आहे तो. ठीक आहे, तर इथे बघा ह्या रूल प्रमाणे इथं काय होणार, हा एम आहे हा एन आहे, म्हणजे 2/3 प्लस 1/3 होणार इथं. अरे व्यवस्थित लिही रे बाबा, काय गडबड करायला लागलाय. 1/3 ठीक आहे, प्लस हा ए. त्याच्यानंतर इथे बघा हे ए रेज टू पॉवर एम इंटू ए रेज टू पॉवर एन है ना. आता इथे बघा हा जो आहे ना हा आहे आपला एम, हा आहे आपला एन, हा पण एम, हा एन झालं. ठीक आहे ना, तर आपण इथे काय केलं, एम प्लस एन, हा एम प्लस एन, हा एम प्लस एन. पुन्हा खाली पण तसंच करायचंय, ए रेज टू पॉवर एम किती आहे आपला 3/4 आणि प्लस एन किती आहे 1/4 आणि हे प्लस ए. याला सॉल्व्ह करा. हे बघा 2/3 आणि 1/3 किती होतात, 3/3 होतात. बघा 2/3 प्लस 1/3, हे बघा दोघांचंही डिनोमिनेटर सेम आहे ना, तर ह्या दोघांचं प्लस करून टाकायचं. तर 3/3 म्हणजे किती होतात 1. म्हणजे हे याचं सोल्युशन काय आलं, याचं सोल्युशन आलं फक्त ए आणि हा प्लसचा ए, पुन्हा डिवायडेड बाय 3/4 प्लस 1/4 सेम असंच आहे है ना. 3/4 प्लस 1/4 दोघांचे डिनोमिनेटर सेम आहे, म्हणजे डिनोमिनेटर मध्ये 4, 3 प्लस 1 4, 4/4 म्हणजे 1 झालं. हे पण किती आलं 1 ए आलं आणि हे प्लसचं ए झालं. हे किती आलं बघा 2a/2a. मग हे 2a कॅन्सल होऊन जाणार, फक्त 1 राहणार. काय आला याचा आन्सर,
ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आला. झालं सोपं. कुठे ते रूट वगैरे असं करत बसलं असतं आपण तर किती आपल्याला हे झाला असता ताप डोक्याला, है ना. पण इथे आपण काय केलं, रूटच्या जागी फक्त ए ठेवून टाकलं. असं चालतंय बरं का अल्जेब्रामध्ये. व्हेरिएबल्स असं काही नाहीये की एखाद्या नंबरला आपण व्हेरिएबल कन्सिडर करून तो इझिली आपण सॉल्व्ह करू. अल्जेब्रा दिलाच त्याच्यासाठी आहे. अल्जेब्राचा जो शोध लागा त्याच्यासाठीच लागलेला आहे की जे किचकट नंबर असतात ना त्याला अल्जेब्राच्या थ्रू खूप इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. किती सोपं झालं. हेच जर आपण करत बसलो असतो सगळं तर किती वेळ लागला असता, है ना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 बघा. अ व्हेकल कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 42 किलोमीटर इन 1 hour, then how much distance will it cover at the same speed in 20 minutes? त्याचं बघा सोल्युशन बघा डायरेक्ट. तसं तर स्पीड इज इक्वल टू काय असतं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. पण इथं ना त्याचा काही यूज नाहीये. सरळ सरळ दिलेला आहे 42 किलोमीटर एका तासामध्ये, है ना. आणि आपल्याला काढायचं आहे 20 मिनिटामध्ये. एक तास म्हणजे 60 मिनिट. तर 60 मिनिट मध्ये 60 मिनिट मध्ये ती व्हेकल किती डिस्टन्स कव्हर करते आहे, 42 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करत आहे. ठीक आहे. म्हणजे याची स्पीड जी आहे ना 42 किलोमीटर पर आवर आहे. मग त्या सेम स्पीडनीच म्हणजे म्हणून स्पीडचा काही संबंधच नाही. आपल्याला सरळ सरळ टाइमशी मतलब आहे. 60 मिनिट मध्ये है ना, एम फॉर मिनिट्स आहे. हा मीटर नका समजू यार, मिनिट लिहून देतो नाही तर तुम्ही समजणार 60 मीटर किलोमीटर. हा मिनिट्स आहे. मिनिट 60 आवर लिहिलाय ना. 40 किलोमीटर इन 1 hour म्हणजे एका तासामध्ये 42 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करत आहे ती व्हेकल, है ना. मग आपल्याला काय काढायचंय 20 मिनिट्स मध्ये. तर 20 मिनिट्स मध्ये किती करणार, तरी बघा 42 इंटू 20 डिवायडेड बाय 60. सॉल्व्ह करून टाका. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3 ला 42 नी केलं तर किती होणार, म्हणजे 42 ला 3 नी डिवाइड केलं तर किती होणार 14. आणि हे काय येणार किलोमीटर मध्येच येणार. ठीक आहे. ह्याला ना हॅन्स देअरफॉर 60 मिनिट रिक्वायर्ड टू कव्हर 42 डिस्टन्स ऑफ 42 किलोमीटर. देन 20 मिनिट मध्ये किती 60 मिनिट मध्ये 42 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करते. तर 20 मिनिट मध्ये किती करणार आहे, जे काही आलं ते किलोमीटर मध्येच येणार तुमचं. ठीक आहे ना. हे मिनिट कॅन्सल होऊन जातात. तर आन्सर काय आला आपला ह्याच्यातला बघा थर्ड नंबरचा 14 किलोमीटर. इथे स्पीडच्या फॉर्म्युल्याशी काही घेणं देणं नाही. ठीक आहे ना. सरळ सरळ 60 मिनिटामध्ये 42 किलोमीटर, 20 मिनिटामध्ये किती किलोमीटर, संपलं. ठीक आहे ना. एकदम सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल 2x - 5 क्यूब मायनस 64. हा पॉलिनॉमियल आपल्याला दिलेला आहे. याचे फॅक्टर्स आपल्याला काढायचे आणि ते या 4 पैकी कुठलं तरी एक आहे. तर बघा सोल्युशन याचं. आपल्याला काय दिलेलं पॉलिनॉमियल 2x - 5 होल क्यूब मायनस 64. ठीक आहे. हा परत अल्जेब्राचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता पण ह्याला आपण असं लिहू शकतो. कसं लिहू शकतो बघा. आता इथं पण आपण जर करतो म्हटलं तर नाही, तसं जमणार नाही. थोडंसं त्याला पूर्ण सॉल्वच करावं लागेल. ठीक आहे. तर 2x - 5 होल क्यूब आणि मायनस 64 जे आहे ना 64. ठीक आहे. त्या 64 ला आपण 4 चा क्यूब लिहू शकतो ना. 4 4 जार 16, 16 4 जार 64 म्हणजे 4 चा क्यूब 64 होतो. तर आपण याच्या जागी काय लिहूया, आपण 64 च्या जागी काय लिहूया आपण 4 रेज टू पॉवर 3. आता जसं a प्लस बी होल स्क्वेअर, a मायनस बी होल स्क्वेअर असे जे बेसिक फॉर्म्युला आहे ना, तसा एक अल्जेब्राचा फॉर्म्युला आहे ना. बाय काय आहे a क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू a मायनस बी आणि इंटू
ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बस हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. बस आता काय करायचंय, आपलं इक्वेशन काय झालं बघा, ए क्यूब हा पूर्ण ए आहे, हा जो आहे आपला 2x-5 जो आहे हा आहे ए क्यूब है ना, आणि नंतर हा जो आहे बी क्यूब 4 है ना. आपल्याला ए च्या जागी काय ठेवायचं आहे 2x-5 आणि बी च्या जागी काय ठेवायचं आहे 4. बस केअरफुली करा, इझिली येऊन जाईल. हा काही प्रॉब्लेम नाहीये, घाबरायचं कारणच नाहीये, व्यवस्थित करा, होऊन जाते है ना. घाबरलं की संपलं, मग तिथे नाही जाऊ शकत पुढे, घाबरून मग काही चालत नाही है ना. हिंमत करायचं त्याला. हे बघा, ए च्या जागी आपल्याला काय ठेवायचं आहे, ए च्या जागी आपल्याला 2x-5 है ना, ए मायनस बी दिलाय ना. हे बघा हा आहे ए क्यूब है ना, पहिले इथं लिहूनच घेतो, राहू द्या, इथे लिहूया आपण 2x-5 होल क्यूब मायनस 4 क्यूब इज इक्वल टू, आता हे आहे तुमचा ए. मग ए च्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे 2x-5 लिहायचं आहे ना ए च्या जागी. त्याच्यानंतर मायनस, ठीक आहे, बी च्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे फक्त 4 लिहायचं आहे. हे झालं पहिलं तुमचं ए मायनस बी है ना. लक्षात आलंय की नाही, हे आहे ए, हे आहे तुमचा ए आणि हा आहे तुमचा बी. झालं, आपण ए मायनस बी लिहिलेलं आहे, काही वेगळं काही लिहिलेलं नाही, आपण आपल्या मनाने काहीच करत नाही. ठीक आहे ना. जे आपले जे गणितज्ञ झालेले आहेत, मॅथमॅटिशियन्स झालेले आहेत, त्यांनी जे रूल्स बनवलेले आहेत त्या रूल्सनीच आपल्याला चालायचं आहे. आपल्या मनाने आपण काहीच करू शकत नाही. हा आपल्या मनाने केलं तर झालं. मग आता इथे बघा ए स्क्वेअर है ना, याला आता थोडस असं ब्रॅकेटमध्ये ठेवावं लागेल. हा ए स्क्वेअर म्हणजे ए च्या जागी आपल्याला काय ठेवायचं आहे 2x-5 होल स्क्वेअर प्लस ए बी, ए इंटू बी म्हणजे 2x-5 इंटू बी म्हणजे काय आहे इंटू 4 आणि प्लस, अरे बापरे तिकडे चाललोय आपण, हा ठीक आहे, याच्या खाली लिहितोय आता. पुढचं बघा प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि हा झाला ब्रॅकेट क्लोज, कुठला याचा तर ब्रॅकेटच नाहीये, हे इंटू 4 झालं, हे प्लस 4 स्क्वेअर, चला जाऊ द्या, आणि हा कर्ली ब्रॅकेट क्लोज करूया आपण. आता याला आतमधल्या ज्या टर्म्स आहे ना यांना सॉल्व्ह करावं लागेल पहिले आपल्याला. याला बघा, याला सॉल्व्ह करायचं ब्रॅकेटमध्ये 2x-5 मायनस 4, हे -5 -4 -9 होऊन जाणार, हे काय येणार 2x-9. हे झालं सॉल्व्ह. आतमधलं बघा आता पहिले हे कर्ली ब्रॅकेट, याला सॉल्व्ह करावं लागेल 2x-5 होल स्क्वेअर. परत आता इथे आपला अल्जेब्राचा फॉर्म्युला आला ए मायनस बी होल स्क्वेअर, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab किंवा ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर. आता इथेच तुम्ही थोडस म्हणजे जंबल होऊ शकता तुम्ही. हा तुम्ही थोडं लक्षपूर्वक बघा, बाकी काही नाहीये. हे बघा याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, हे जे आहे ना 2x-5 याचा स्क्वेअर करायचा आहे, तर ए स्क्वेअर म्हणजे काय होणार 4x स्क्वेअर मायनस 2ab. 2a काय आहे, इथे ए वेगळा झालाय, हा हे फक्त एवढ्या पुरतच आहे. इथे ए आहे तुमचा 2x आणि बी आहे 5, तर 2a इंटू बी म्हणजे 2 2 4 इंटू 5 म्हणजे किती होणार 4 5 20x. हे कुठून आलं जरा थोडं लक्ष देऊन बघा. हा आणि परत हे बी आहे तर प्लस बी चा स्क्वेअर. हे कुठून आलंय, हे सगळं आपलं कुठून आलंय, हे ए 2x-5 होल स्क्वेअर याचं आपलं एक्सपान्शन आहे. ठीक आहे, प्लस आता इथे बघा याचा ब्रॅकेट ओपन केल्यावर हे 4च्या याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होणार, तर हे येणार 8x आणि हे मायनस आहे, हे 4 आहे ते मायनस है ना, हे प्लसचा 4 आहे, हे मायनसचा 5 आहे ते -20 येणार आणि प्लस हे 4 4 16. ठीक आहे, आता हे आपल्याला इथे जागा जरा हे झाली आहे ना, कसं आहे मला थोडे मोठे अक्षर लिहावं लागतात तर तुम्हाला दिसेल ना, छोटे बारीक बारीक अक्षर जर मी लिहिणार मला काहीच नाही दिसणार तिथं. ठीक आहे ना. आता बघा, आता याला सॉल्व्ह करा. इथं काय काय आपल्याला सेम काय दिसते ना, ते त्याच्यामध्ये सॉरी इथं मी बी स्क्वेअर कसं लिहिलंय यार, 5चा स्क्वेअर म्हणजे 25 येणार. काय मित्रा सांगत पण नाही. 25
हा ना, याला बी कन्सिडर केलाय तर आपण बीचा स्क्वेअर थोडी लिहिणार आहे. 5चा स्क्वेअर म्हणजे 25 येणार. आता इथे सेम ज्या टर्म्स आहेत ना त्यांना आपला लिहून घ्यायचे आहेत. आता इथे बघा, हे तर झालंय सॉल्व. पहिलं आपलं 2x - 9 ह्याचा ऑलरेडी झालेला आहे, टेन्शन नाही यायचं. हा शांत बसून राहू द्या त्याला. इथे बघा, आता इथे काय काय आपलं एक्स स्क्वेअर वाली कुठली टर्म दिसते का? नाहीये. मग ही आहे तशीच राहणार. आता एक्स वाली टर्म कुठली कुठली दिसते बघा, हे 20 मायनसचे आणि हे +8चे. हे 20 मायनसचा आहे, हे 8 प्लसचा आहे. तर प्लस मायनस काय होत असते इथं, पण भरपूर गोंधळ करतात सगळेजण. प्लस मायनस काय करायचं, तर मायनस होत असते नेहमी. मायनस होणार, 20 मधून 8 मायनस होणार आणि साइन कुठलं येणार, जी ग्रेटर नंबर आहे त्याच्या पुढचं, म्हणजे हे 12x येणार. ठीक आहे. आता उरलं काय बघा, आता तुमचे फक्त कॉन्स्टंट, फक्त नंबर उरलेत. तर आता इथे बघा, पहिले खरं तर माहितीये का, रूल प्रमाणे बॉडमास एक रूल असते बघा, बॉडमास. हा, त्याच्याप्रमाणे पहिले ऍडिशन करायला पाहिजे. मग हे दोघांचं ऍडिशन केलं तर किती येणार, प्लस हे येणार 6 + 5 11, 2 + 41 येणार आणि हे मायनस 20. ठीक आहे. आता पुढच्या स्टेप मध्ये आपण याला पण सॉल्व्ह करू शकतो, किंवा काय कशाला सॉल्व्ह करायचं, 41 - 20 केले तर 21 येते. ठीक आहे ना. आपला काय डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम नाही आहे, इथल्या इथंच पटापट सॉल्व्ह करून टाकायचं आहे. झालं बघा, आलाय आन्सर मला वाटते बघा, 2x - 9 है ना, 4x² - 12x + 21, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आलेला आहे. समजलं? काही कठीण नाही रे, बिलकुल सोपं आहे. ठीक आहे. थोडस आपल्याला याच्यामध्ये ना अल्जेब्रामध्ये हेच असते, आपल्याला हे बघा, इथं याला ए कन्सिडर करून घ्यायचं, याला बी कन्सिडर करून घ्यायचं, ए बीच्या जागी त्या व्हॅल्यू पुट करायच्या, सॉल्व्ह करायचं. फक्त सॉल्व्ह करताना प्लस मायनस ब्रॅकेट ओपन करून प्लसचं मायनस होते, मायनसचं प्लस होते, त्याच्याकडे फक्त लक्ष दिलं ना तुमचं बरोबर आन्सर येऊन जाते. ठीक आहे. आणि ते कधी होणार, हे सगळं प्रॅक्टिस करावं लागेल भाऊ, प्रॅक्टिस करा दादा, त्याच्याशिवाय नाही होत. आहे की नाही दीदी, करावं लागेल की नाही प्रॅक्टिस? प्रॅक्टिस केल्याशिवाय होते का? नाही होत. तुम्ही फर्स्ट टाइमच जर करायला बसला, काही ना काही गोंधळ होणारच आहे. प्लसचा मायनस चुकून जाणार आहे, कधी स्क्वेअर चुकून. आता मीच करतो की चुका. इथे बघा, मी काय लिहिलं होतं, बी² लिहिलं होतं. हा, बी² लिहायचं, इथं कुठं दिसतंय बी दिसतंय तरी का, तरी मी बी² लिहून टाकलं होतं. ते होत असते. ठीक आहे ना. तर इथं 5चा स्क्वेअर करायचं होतं आपल्याला, आणि हे प्रॅक्टिस तुम्ही करत राहाल ना तरच ते तुम्हाला हे सगळं शक्य होईल. ठीक आहे. तर चला, आपण झाला आता क्वेश्चन नंबर 59 झालं. क्वेश्चन नंबर 60 बघूया. क्वेश्चन नंबर 60 बघा, संतोष राव डिपॉझिटेड ₹2,10,000 इन बँक फॉर 5 years ऍट सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. आफ्टर द एंड ऑफ पीरियड he received ₹3,36,000 from the bank. Then what was the rate of interest? आता हा क्वेश्चन आला तुमचा सिंपल इंटरेस्ट मधला. ठीक आहे ना. तर सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे जर असा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर. बघा, सगळ्यात पहिले तर इंटरेस्ट इज इक्वल टू काय असतो, PNR/100, P×N/R/100. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं असते, की काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे. ठीक आहे ना. याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. हा जो आहे ना रेट ऑफ इंटरेस्ट, हा आपल्याला फाइंड करायचा आहे. आपल्याला आता दिलं काय काय बघूया आपण. नंबर ऑफ इयर्स दिलेले आहे 5. ठीक आहे. प्रिन्सिपल अमाऊंट कुठली दिलेली आहे, डिपॉझिट केलेली अमाऊंट जी आहे 2,10,000, हे पण दिलेलं आहे आपल्याला प्रिन्सिपल. ठीक आहे. आता हे इंटरेस्ट नाही दिलं आहे, आता कसं करायचं, दिलाय बाबा इंटरेस्ट, हे कसं म्हणताय बघा. हे जे 3,36,000 जे त्यांना मिळाले ना, ते इंटरेस्ट लावून मिळत असते. जी अमाऊंट त्यांनी लिहिलाय ना, ही रिसिव्ड आफ्टर द एंड ऑफ पीरियड, ही रिसिव्ड ₹3,36,000 फ्रॉम द बँक. म्हणजे त्यांना जे आहे बँकेकडून 3,36,000 जे मिळाले, ठीक आहे ना, तर त्याच्यातले 2,10,000 रुपये तर त्यांचेच होते. मग उरलेले जे आहे, वरचे जे पैसे आहे, ते बँकेने काय केलं, इंटरेस्ट म्हणून दिलं ना त्यांना, है ना. तर मग किती मिळालं त्यांना इंटरेस्ट, तर इंटरेस्ट मिळालं बघा, संतोष रावांना मिळालंय बाबा 1,26,000 रुपये त्यांना इंटरेस्ट मिळालं. बरोबर आहे का, है ना. 1,26,000 रुपये त्यांना इंटरेस्ट मिळालं.
म्हणजे तुमचा आय पण आता इथे मिळाला. झालं का? हे बघा, आपल्याला एक गोष्ट जर काढायची असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असल्या पाहिजे ना. मग हे पण दिलंय, हे पण दिलंय, हे पण दिलंय, याला काढू शकतो इझिली आपण. चला काढूया. काय काय करायचं, ह्यांच्या जागी यांच्या व्हॅल्यू पुट करायच्या, सॉल्व्ह करून टाकायचं, संपलं काम. हे बघा, इंटरेस्ट किती झालाय आपला, 1,26,000. ठीक आहे, इक्वल टू, हे बघा प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे, 2,10,000. आता हे कॉमा वगैरे नाही लावत ना. 2,10,000 इंटू नंबर ऑफ इयर्स किती आहे, 5. रेट ऑफ इंटरेस्ट आम्हाला काढायचा आहे, त्याचा आरच राहू देऊ त्याला, आणि डिवायडेड बाय 100. आता इथे बघा गंमत, हा आर असाच राहू देऊया. आता हा आहे राईट साईडला, हे सगळं आपण घेऊन जाऊया लेफ्ट साईडला. आपण लिहिताना काय करायचं, त्याला असं समजून चालायचं. हे थोडस इथे डोक्याचा वापर करावा लागतो यार. इथे आपण इथं ना लिहिता इकडे लिहूया आपण आरला, हे की नाही. तर आर इज इक्वल टू काय येऊन जाणार बघा, आर इज इक्वल टू काय होणार बघा, हे आरला असंच इथे राहू द्या. हे 100ला तुम्ही इकडे न्याल तर काय होणार, हे वरती जाऊन इथे मल्टिप्लाय होणार. म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल, 126,000 इंटू 100 आहे की नाही, आणि डिवायडेड बाय काय लिहावं लागेल, 2,10,000 इंटू 5. झालं. याला सॉल्व्ह करा, तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट मिळून जाईल तुम्हाला. आहे का सोपं, काही एवढं अवघड नसते, है ना. थोडासा डोक्याचा वापर केला तर सगळं इझी होऊन जाते. बघा, हे 2 0 कॅन्सल करून टाका. ठीक आहे, अजून काय कॅन्सल करू शकतो आपण, हे 2 0 झाले, इथले 2 आणि इथले 2 कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे, अजून काय होतील, 5नी याला हे करू डिवाइड आपण, 5 1 जा 5, 5 2 जा 10. ठीक आहे, 10 केल्यावर इथे 2 येणार, हे 6 येणार, 5 5 जा 25, 1 येणार, 5 2 जा 10 येणार. आता हे 21नी पण हे अजून डिवाइड होऊन जाणार, 21नी डिवाइड होणार काय, होणार ना. 21 जा 21, पुन्हा हे 21 1 जा 21, 4 राहणार, 2 येणार इथं, 21 2 जा म्हणजे 12 येणार. म्हणजे यांचं सगळ्यांचं सॉल्युशन केलं तर किती आला, 12. म्हणजे आर कशामध्ये असतो, आर म्हणजे रेट जो असतो ना नेहमी पर्सेंट मध्ये असतो. तर किती पर्सेंट आले आपले, 12%. झालं की दादा, 12% आलं का आन्सर. सोपं असते, काही एवढं नसते. फक्त थोडं काय करायचं, जे दिलेलं असते क्वेश्चन मध्येच दिलेलं असते, पण सरळ सरळ नसते दिलं. हे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असंच असते, तुम्हाला ना असं ना सरळ सरळ देत नसतात, ताट वाढून देत नसतात. ठीक आहे ना, तुम्हाला ना कच्च अन्न देतात, त्याच्यातून शिजवून आपल्याला खायचं असते, असं समजून चालायचं. ठीक आहे, आता इथे आपल्याला इंटरेस्ट दिलाच नव्हता, है ना, इंटरेस्ट दिला नव्हता, फक्त आपल्याला गहू दिलं होतं. गहू दळून आणले, त्याची आपण त्याचं पीठ केलं आणि पिठाची चपाती केली, असंच चालत आहे ना. हे पीठ दिलेलं आहे, हे गहू दिलेले आहे, हे पीठ दिलेलं आहे, ही चपाती आहे. समजलं. चला आपण बघूया आता क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61 बघा, द एजेस ऑफ 60 चिल्ड्रन इन अ क्लास आर गिवन इन द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बिलो. फाइंड देअर फ्रॉम दिस फाइंड देअर मीन एज. ठीक आहे, इथून आता आपला जवळपास एज मीन म्हणजे जवळपास एव्हरेज सारखाच असतो. ठीक आहे, तर इथून आपल्याला सगळ्यांचं मीन एज काढायचं आहे. त्याचं सॉल्युशन बघा, ही जे टेबल दिलेली असते ना फ्रिक्वेन्सी टेबल, याच्यामध्ये हे एज दिलेली आहे, हे नंबर ऑफ स्टुडंट्स आहे, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं है ना. जसं आता ऍव्हरेज काढताना पण आपण तसंच करतो, आणि नंतर मग जेवढे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत त्यांचं डिवाइड करतो आपण. तर याच्यामध्ये काय करायचं, 12 इंटू 13 केलं तर हे तर बघा 156, आणि हे पण 12 3 जा 6 156, आणि हे बघा 14 1 जा 14, 1 कॅरी ओव्हर 28 294 येणार, आणि 14 इंटू 15 केलं तर 14 5 जा 70, 7 कॅरी ओव्हर झाले, 14 5 जा 70, 7 कॅरी ओव्हर होणार, 14 1 जा 210. आता यांचं सगळ्यांचं टोटल करायचं आणि डिवायडेड बाय किती, टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन्स किती आहेत, 60. 60 ने डिवाइड करून द्यायचं. आता यांचे टोटल बघा किती येणार, 0 + 4
4 + 6 10, 10 + 6 16, 1 कॅरी ओव्हर झाले. ठीक आहे. 1 + 1 2, 2 + 9 11, 11 + 5 16, 16 + 5 21, 2 कॅरी ओव्हर झाले. ठीक आहे. 2 + 2 4, 4 + 2 6 7 8, 816 हे यांची सगळ्यांची टोटल आली डिवायडेड बाय नंबर ऑफ चिल्ड्रन्स, सॉरी है ना, नंबर ऑफ चिल्ड्रन्स किती आहेत 60. याला सॉल्व्ह करून द्यायचं. याला सॉल्व्ह केलं तर येते बघा. याला आता तुम्ही कसं सॉल्व्ह करणार, कसं करायचं, याला 6 ने डिवाइड करायचं है ना, असं करू. 816 है ना, आणि 6 × 10 करून घ्या. 60 म्हणजे 6 × 10 आणि 816 ला डिवाइड करा. 816 डिवायडेड बाय 6, 6 1 जा 6. ठीक आहे. किती आले 2, परत इथे 1, मग 6 3 जा 18, मग हे किती राहिले 3, त्याच्यानंतर 3 आलं 6 आलं है ना. 6 6 जा 36, 6 6 जा 36 पूर्णपणे आपलं डिवाइड झालं है ना. हे 6 ने किती टाइम्स डिवाइड होतो 136 टाइम. ठीक आहे. पण आता इथे खाली 10 आहे ना, तर एक डिजिट नंतर आपण डेसिमल लावून टाकू, तर 13.6 येणार याचं है ना. याचं जे सोल्युशन आहे 13.6 येणार आहे. काय येणार इयर्स. मग याच्यातलं आपला आन्सर कुठला येते बघा, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 62. क्वेश्चन नंबर 62 बघा. द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ कोन is 47.10 square centimeter. If radius of the base is 3 centimeter, then what is its perpendicular height? ठीक आहे. आता इथे बघा, चला आपण सॉल्युशनच बघा डायरेक्ट याचं कसं आहे. इथे काय दिलेलं आहे, एक आपला कोनचं, हे बघा असा एक कोन असतो. ह्याच्यामध्ये आपल्याला त्याची हे कोनचा बेस आहे है ना, याचा बेस जो आहे सर्क्युलर असते. ठीक आहे. तर बेसची आपल्याला रेडियस दिलेली आहे, ते आहे रेडियस समजा ही 3 सेंटीमीटर. ही रेडियस किती दिली आहे 3 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे याचा, ही परपेंडिक्युलर हाईट काढायची आपल्याला. ही जी हाईट आहे ना, ही हाईट आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. आता हे चुकामुक व्हावं लागलंय बघा, इथं सेंटर आहे हा, थोडस चालतंय. तर आपल्याला बघा हे काय दिलेलं आहे, अजून ह्याचा जो कर्व्ड सरफेस आहे, हा जो पूर्ण है ना कोन तुम्ही बघितला असेल, जे बर्थडे मध्ये आपण कॅप घालतो ना, टोपी, बर्थडेची टोपी है ना, ते कोन सारखी असते. ठीक आहे ना. तर तो जो असा कागद असतो ना, तो आहे आपला कर्व्ड सरफेस. ठीक आहे ना. हा पूर्ण आहे कर्व्ड सरफेस, तो दिलेला आहे आपल्याला. आणि कोनचा जो कर्व्ड सरफेस असतो त्याचा जो एरिया असतो, त्याचा एरिया म्हणजे किती असतो, एरिया = πr_l. हा एवढा असतो. त्याच्यामध्ये पाय तर आपलं माहितीच आहे तुम्हाला, आर म्हणजे याची ही रेडियस आणि एल म्हणजे ही असते, ही जी आहे ना कर्व्ड लेंथ, ही जी लेंथ आहे ना ही असते एल. ठीक आहे. तर आपल्याला एरिया दिलेला आहे, काय दिलेला आहे आपल्याला 47.10 दिलेला आहे आपल्याला. आणि आपल्याला हे पण म्हटलंय पाय = 3.1 यूज करायचं. आता 3.14 यूज करायचं. 20 जेव्हाही आपल्याला असं म्हटलंय ना, तर शक्यतो 3.14 घ्यायचं त्याला है ना. त्याचं कारण असतं त्याच्या मागचं. आर किती दिलंय आपल्याला 3 आणि इंटू एल. आता इथून आपल्याला काय मिळेल, एल मिळेल. तर एल = किती होऊन जाणार आपल्याला बघा. पुन्हा आता हे या साईडला आहे ना, मी इकडे लिहून घेतलं इक्वलच्या है ना, पण बाकीचं बघा, हा जो आहे ना 47.1 0 लिहायची काही तेवढी गरज नाहीये. 47.1 लिहिलं तरी चालतंय. आणि खाली 3.14 × 3. बस याला आता सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करताना बघा, पहिले तर काय करायचं, हे डेसिमल पॉईंट काढून टाकायचे. तर 471 आणि इंटू हे बघा खाली 2 डिजिट नंतर डेसिमल आहे, तर इथं 1 नंतर 2 0 लागणार. आणि वरती 1 डिजिट नंतर डेसिमल आहे, तर खाली इंटू 10 करायचं. तर 314 × 3 × 10
आता याला सॉल्व्ह करून द्या. बघा 0 0 एक कॅन्सल होणार. ठीक आहे, हे 2 नी बघा 2 5 जार 10 आणि हे 2 नी याला डिवाइड करू आहे. 2 1 जार 2 2 5 जार 10 2 7 जार 14. ठीक आहे, आणि हा जो आहे हा 3 टाइम कट होतो आणि हा 3 आणि हा 3 पण कॅन्सल होतो. ठीक आहे, हे करून बघा तुम्ही. हा ना, हे 3 टाइम कट होतो. बरं, आता उरलं काय फक्त 5. म्हणजे इथं आला आन्सर आपला आला 5. 5 नाही, आन्सर कुठे आलं 5 सेंटीमीटर. हे तर काय आलं आपल्याला, हे मिळालं आपल्याला 5 सेंटीमीटर है ना. 5 सेंटीमीटर आपल्याला काय मिळालं, कर्व्ड त्याची हाईट आणि ही आहे त्याची बेसची रेडियस. आता आपल्याला काढायचं काय, आपल्याला याची ही वाली हाईट काढायची आहे. आता इथे बघा हे जे असते ना, हा असतो राईट अँगल ट्रायंगल. हा आहे मग त्याचा हायपोटेनस, हे आहे बेस. आता इथं तुम्हाला आलं इथं ट्रिपलेट, पायथागोरस थिओरमचे जे ट्रिपलेट आहे ना, जर ट्रिपलेट तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही आपलं सरळ सरळ 4 लिहून टाकणार. नाही तर मग करा, याचा स्क्वेअर करा मायनस याचा स्क्वेअर करा, जे काही आन्सर येईल तो इथे येईल. आणि तसंही होते, याचा स्क्वेअर केला तर 25 है ना, आणि याचा स्क्वेअर केला तर -9 म्हणजे याला 16. 16चा क्यूब है ना, रूट काढावा लागेल तुम्हाला, तर हे 4 येणार, तर हे 4च येतोय. याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर 2. ट्रिपलेट, काही ट्रिपलेट पाठ करून घ्या. ठीक आहे ना. आणि मी याच्यामध्ये ट्रिपलेट काढायचं पण सांगितलं होतं तुम्हाला बहुतेक. हे बघा, जसं आता हे 3 आहे ना, 3चं जर आपल्याला याच्यासोबतचे ट्रिपलेट काढायचे असले तर याला काय करायचं असते, याचा स्क्वेअर करायचं. याचा स्क्वेअर केलं तर किती येणार 9. याच्यातून 1 मायनस करायचं. 1 मायनस केलं तर किती येणार 8. मग 8 चे हाफ केलं तर किती येते 4. मग एक 4 आलं तर एक प्लस करून 5. तर हे 3 4 5 हे ट्रिपलेट येतात. ठीक आहे, हे शॉर्ट ट्रिक आहे ट्रिपलेट काढायची. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63 बघा. हाऊ मेनी कॉइन्स ऑफ थिकनेस 0.2 centimeter and diameter 4 centimeter will be formed by melting a solid metallic cuboid of length 22 centimeter, breadth 18 centimeter and height 6 centimeter. तर बघा, याला व्यवस्थित बघा, काही एवढा अवघड नाही आहे, खूप सोपा आहे. बघा, याच्यात काय करायचं आहे की एक क्यूब आहे. ठीक आहे, इथून सुरू करूया आपण. एक क्यूब आहे, क्यूबॉइड, क्यूब नाही, क्यूबॉइड आणि क्यूब मध्ये थोडा फरक आहे. बघा, स्क्वेअर पासून क्यूब तयार होतो आणि रेक्टँगल पासून क्यूबॉइड तयार होतो. हे असं एक क्यूबॉइड आहे, सॉलिड बिलकुल असा है ना, वजनी असा. आता हा जो आहे ना, याचे आपल्याला हे दिले, लेंथ किती दिलेली आहे 22 सेंटीमीटर दिलेली आहे. ब्रेड त्याची दिलेली आहे 18. ब्रेड आता आपण हा जो आहे ना, हा वाला पोर्शन हा 18 आणि याची ही जी हाईट आहे, ही हाईट दिलेली आहे आपल्याला 6 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे आणि याला काय करायचं, तर याला मेल्ट करायचं, वितळायचं. याला वितळून आहे ना आपल्याला कॉइन बनवायची. आता कॉइन कसा असतो माहितीये का, कॉइन असतो तुमचा सिलेंडरचा शेपचा असतो. सिलेंडर हा कॉइन आहे हा ना, याच्यामध्ये हा सिलेंडर आहे है ना, सिलेंडर सारखा. आता हा सिलेंडर असा खूप मोठा असतो, हा एक छोटा आहे. याच्यामध्ये जी याची थिकनेस किती दिलेली आहे, थिकनेस म्हणजे ही हाईट झाली याची 0.2 आणि डायमीटर म्हणजे हा डायमीटर दिलेला आहे 4 सेंटीमीटर. म्हणजे फक्त रेडियस आपण जर पकडली तर किती येते 2 सेंटीमीटर. मग बघा, ह्याला मेल्ट करून हे जेवढं ह्याचं व्हॉल्यूम आहे ना, तेवढेच हे असे खूप सारे कॉइन तयार होतील. तर आपल्याला काय करायचं, याच्या व्हॉल्यूम मध्ये ह्याच्या व्हॉल्यूमनी जर आपण डिव्हिजन केलं तर आपल्याला नंबर ऑफ कॉइन्स मिळून जातील. त्याचा व्हॉल्यूम म्हणजे काय येणार, त्याचा व्हॉल्यूम आहे 22 इंटू 18 इंटू 6 आणि डिवायडेड बाय ह्याचा व्हॉल्यूम किती होतो पाय आर स्क्वेअर एच है ना. तर पाय म्हणजे 22/7, 22/7. आर म्हणजे झालाय 2, तर 2 इंटू 2 पुन्हा एच म्हणजे काय आहे 0.2. तर ह्याला डिवाइड करून टाकायचं इथे बघा 22/7 ठीक आहे इंटू 2 इंटू 2 इंटू 0.2. आता याला सॉल्व्ह करून टाका, झालं तुमचा आन्सर येऊन जाईल. हे बघा 22 इंटू 18
इंटू 6, ठीक आहे ना. इथं डिनोमिनेटर मध्ये जर अशी नंबर असेल तुमचं है ना फ्रॅक्शन असेल तर ही नंबर वरती चालली जाते, मग इंटू 7 होऊन जाणार. ठीक आहे, मग इथे खाली काय राहणार 22 इंटू 2 इंटू 2 इंटू 0.2 आहे. मग याला पण याचं डेसिमल आपण घालवूया. याचं डेसिमल जर घालवलं तर हे पण 2 येणार आणि वरती 10 येणार. मग हे 2 नी हे 5 टाइम्स कट होणार. हे 2 बघा 2 9s are 18, हे 2 3s are 6 आणि हे 22 कॅन्सल. आता काय काय राहिलं बघा 9 3 7 आणि 5. ठीक आहे, तर बघा 9 3s are 27 आणि 7 5s are 35. त्यांचं मल्टिप्लिकेशन करून द्या. शॉर्ट ट्रिक बघा 7 5s are 35 करायचं, 2 3s are 6 करायचं. ठीक आहे, आणि परत त्यांचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 2 5s are 10 प्लस 3 7s are 21 म्हणजे आले 31 इथं ऍड करून द्यायचे. हे आलं 3 + 1 4 आणि 6 + 3 945. तर आपल्याला किती टोटल कॉइन्स तयार होतील ह्या क्युबाइडला मेल्ट करून आपल्याला ह्या डायमेन्शनचे 945 कॉइन्स तयार होतील. ठीक आहे, याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 4. सोपं आहे थोडंसं, म्हणजे काय लिहिलेलं आहे क्वेश्चन मध्ये ते थोडं आपल्याला लक्ष देऊन रीड करायचं आहे, येऊन जातं. असं काही नाही आहे खूपच एकदमच ना काय म्हणतात इम्पॉसिबल गोष्ट नाही आहे. प्रत्येक याचं सॉल्युशन आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन नंबर 64 बघा. द एरिया ऑफ अ स्क्वेअर इज 4.41 स्क्वेअर सेंटीमीटर, देन व्हॉट इज इट्स पॅरामीटर. एकदम सोपा क्वेश्चन आहे. बघा काय याच्यामध्ये तर सगळं दिलेलंच आहे. एक स्क्वेअर आहे, ठीक आहे, त्याचं आपल्याला काय काढायचं आहे पॅरिमीटर काढायचं आहे. ठीक आहे ना, थोडं तिरपं तारपं निघतंय यार स्केलचा वापर करूया है ना, व्यवस्थित दिसेल. मग स्केलचा वापर करून हा झाला स्क्वेअर. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला काय दिलेला एरिया. आता एरिया ऑफ स्क्वेअर काय असते, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर. आणि आपल्याला काय पाहिजे याचे पॅरिमीटर काढायचं आहे, तर मग एक साइड मिळाली तर आपल्याला पॅरिमीटर मिळून जाईल. आता एरिया दिलेला आहे 4.41 स्क्वेअर सेंटीमीटर. मग साइड एक साइड किती येणार साइड स्क्वेअर है ना, याचा आपण दोन्हीकडे है ना अंडर रूट घेऊया याचा. तर अंडर रूट घेतलं तर किती होणार साइड इज इक्वल टू हे कशाचा स्क्वेअर आहे ही नंबर 441 21 ची स्क्वेअर आहे. म्हणजे याचा जर स्क्वेअर रूट आपण काढला तर ती 21 येणार. पण इथं आता 4.41 आहे तर इथं 2.1 येणार. 2.1 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला एक साइड मिळाली 2.1 सेंटीमीटर. ही जी साइड आहे ह्या 2.1 सेंटीमीटर, मग ही पण 2 हे पण 2. आणि मग याचा पॅरिमीटर काय असतो, पॅरिमीटर इज इक्वल टू 4 × a है ना. एक जी साइड आहे 4 × a किंवा ए म्हटल्यापेक्षा साइड लिहूया चला, ए 4 × साइड. ठीक आहे ना, तर 2.1 किंवा 4 × 2.1 झाले. सरांचं लक्ष कुठं दुसरीकडे चाललंय, खूप गडबड करायला लागलेत. 4 1 जा 4 4 2 जा 8 8.4 हे काय येणार सेंटीमीटर मध्येच येणार है ना. याच्यामध्ये सेंटीमीटरचं सेंटीमीटर मध्ये मल्टिप्लिकेशन होत नाही म्हणून हे फक्त सेंटीमीटर मध्ये येणार. तर याचा आन्सर कुठला आलं बघा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 65 बघूया. Question number 65 बघा. The base radius of a cylindrical tank is 28 centimeter. It contains water. A metal cuboid of length 44 centimeter breadth, 14 centimeter height and 8 centimeter length, 44 centimeter breadth, 14 centimeter height, 8 centimeter is dropped into it. Then what is the increase in the level of water in tank? असे क्वेश्चन लास्ट याच्यामध्ये पण आलेले आहेत. जवळपास हा रिपीट होतो 1-2 वेळेस आला असं मला असं वाटायला लागलंय. काही नाही आहे बघा याच्यामध्ये कसं सॉल्युशन बघा काय होतंय. एक आपल्याला सिलेंड्रिकल टँक आहे, ठीक आहे ना, एक सिलेंड्रिकल टँक. सपोज हा सिलेंडर आहे
ड्राम असतो ना, पाण्याचा ड्राम, निळावाला ड्राम पाण्याचा, जिथं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई आहे ना त्यांना ड्राम माहिती असेल ना, निळ्या रंगाचा, असा है ना, हे पूर्ण घ्या किंवा हाफ घ्या, रेडियस दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे. ह्याच्यामध्ये पाणी आहे, ह्याच्यात काय आहे, ह्याच्यात पाणी भरलेलं आहे, तिथं लिहिलंय ना, इट कंटेन्स वॉटर. एक सिलेंड्रिकल टँक आहे आणि ज्याची जी रेडियस आहे ती आहे 28 सेंटीमीटर. इथं खाली लिहितो मोठ्या ह्याच्यामध्ये, है ना, आतमध्ये लिहितं बारीक लिहावं लागेल, तुम्हाला दिसणारच नाही. 28 सेंटीमीटर याची रेडियस आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे म्हणतात की अ मेटल क्युबाइड. क्युबाइड म्हणजे माहिती आहे ना, असं क्युबाइड म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, घनाकृती सारखं आहे का नाही, एक काहीतरी शेप तसा त्याच्यामध्ये टाकला. त्याच्यामध्ये काय झालं, त्याची जी लेंथ आहे ती आहे 44 सेंटीमीटर, ब्रेथ आहे 14 सेंटीमीटर आणि हाईट आहे 8 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये टाकला तर त्याच्यामुळे काय झालं, देन व्हॉट इज द इन्क्रीज इन द लेवल ऑफ वॉटर इन टँक, है ना. तर याच्यामुळे काय होणार, याच्यात एखादी वस्तू आपण टाकली तर ते पाणी वरती जाणारच ना. ते आपण एक है ना कावळ्याची एक हे होती है ना गोष्ट, त्याला तहान लागते माठामध्ये, तो दगड टाकतो, तशा टाईपचं. जेवढं आपण याच्यामध्ये एखादं काहीतरी टाकू तर पाणी जेवढं ते व्हॉल्यूम असते ना, जी वस्तू आतमध्ये गेली त्याच्या व्हॉल्यूम एवढं पाणी वाढतंय. म्हणजे पाय आर स्क्वेअर याला सॉल्व्ह करायचं असलं ना, हे बघा, पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू जेवढी याची व्हॉल्यूम आहे है ना, कशाचं, तुमचं क्युबाइडचं, तेवढं हे याच्या इक्वल असणार आहे. तर मग हे बघा, त्याचं व्हॉल्यूम आहे 44 इंटू 14 इंटू 8, ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचं तर तिथून आपल्याला एच, पाण्याची जी लेवल आहे ना ती किती वर गेली ते कळून जाईल. तर इथे बघा 22/7 इंटू आर किती दिलेलं आहे आपल्याला सिलेंडरचं, 28 सेंटीमीटर. तर 28 इंटू 28 है ना, 28 स्क्वेअर इंटू एच इज इक्वल टू 44 इंटू 14 इंटू 8. आता इथं एच इज इक्वल टू काय येणार बघा, एच इज इक्वल टू 44 इंटू 14 इंटू 8, ठीक आहे. हे खाली बघा 22/7, तर 7 वरती चाललं जाणार, खाली 22 राहणार, इंटू 28 इंटू 28, बरोबर आहे, पाय आर स्क्वेअर एच. आता इथं हे बघा 20, हे बघा हे होणार 2 टाइम्स, हे 14 हे पण 2 टाइम्स होणार, हे 2 कॅन्सल होणार, हे 7 1 जा 7, 7 4 जा 28, 4 1 जा 4, 4 2 जा 8, काय राहिलं, फक्त 2 राहिलं. आणि हे येणार याची हाईट. कशाची हाईट, जेव्हा आपण तो जो क्युबाइड आहे याच्या आतमध्ये टाकू त्याचं जे व्हॉल्यूम आहे हे आहे, तेवढं व्हॉल्यूम टाकल्यानंतर काय होणार, एवढी हाईट याची वाढून जाणार. ह्या पाण्याची जी लेवल आहे ना ते 2 सेंटीमीटरनी वाढून जाणार, ठीक आहे. मी जरा थोडं डिस्टर्ब झालं मी ऍक्च्युली, चला कारण सांगूनच देतो तुम्हाला. ऍक्च्युली लास्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 34 आहे, त्याच्यामध्ये माझ्याकडून चूक झाली आहे थोडी. ते मी त्याच्यात काय क्वेश्चन आहे की एक ट्रॅक्टरचा व्हील आहे, त्याचं डायमीटर 1.4 मीटर आहे ऍक्च्युली, पण मी त्याला 14 मीटर घेतलेलं आहे आणि पूर्ण क्वेश्चनच चुकवला आहे, ठीक आहे. आणि आपले एक व्ह्युअर आहे, त्यांनी कमेंट केलं, त्या कमेंटमध्ये त्यांनी सांगितलं, तेव्हा मग मी चेक केलं तर खरंच ती माझी चूक आहे. मी 1.4 मीटरच्या जागी 14 मीटर त्याला घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मग रेडियस 7 मीटर घेतली. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे, 7 मीटर 14 मीटरचं कुठे चाक असतंय का, माझी चूक आहे. आणि मी अजून मोठी चूक काय केली, सॉल्व्ह केल्यानंतर खाली त्याला आन्सर पण 1.76 किलोमीटर लिहिलंय, म्हणजे सांगितलंय तुम्हाला. ते कसं झालं ऍक्च्युली, थोडंसं मी हे थोडा बदल केलाय मी, तर त्याच्यामुळे गडबड झाली. इथे जे मी क्वेश्चन लिहितो मग ते एक PDF तिथं प्लेस करतो त्याच्यामुळे थोडी गडबड झाली, ते थोडं मी चेंज केलंय ना याच्यामुळे. आणि दुसरं म्हणजे काल आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, तर थोडंसं इमोशनली पण मी थोडंसं डिस्टर्ब होतो. आणि बाकीचे माझे पर्सनल प्रॉब्लेम आहे, कधी कधी काय होते, शिकवता माझं माइंड थोडं दुसरीकडे पण चाललं जाते, थोड्या वेळासाठी ऍबसेंट माइंड राहून जाते.
त्याच्यामुळे काय होते, चुका होतात बरं का. तर जे काही चुका होत असेल तर अशाच मला तुम्ही निदर्शनास आणा, ठीक आहे ना, आणि आपण ते चुका दुरुस्त करू. हा, तर मी ह्या लास्ट मध्ये आपण तो क्वेश्चन पण पुन्हा सॉल्व्ह करू वाटल्यास, क्वेश्चन नंबर 34. तर थोडंसं मला माफ करा, थोडंसं किंचित मी डिस्टर्ब झालो त्याच्यामुळेच. ठीक आहे, काही नाही होत, चुका होतात, माणसाकडूनच होतात, मी पण माणूसच आहे. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 बघा. द लेंथ ऑफ साइड ऑफ अ रोम्बस इज 17 सेंटीमीटर. इफ द लेंथ ऑफ one diagonal is 16 centimeter, then what is the length of other diagonal? चला याला आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया. रोम्बस दिलेला आहे आपल्याला एक. रोम्बसचा प्रॉपर्टी तुम्हाला माहिती असेल, याच्या सगळ्या साइड जे असतात ते इक्वल असतात. ठीक आहे, रोम्बस 17 17 17 17 आणि ह्याचे जे डायगोनल्स असतात ते एकमेकांना 90 डिग्रीवर इंटरसेक्ट करतात. सपोज आता हा जो डायगोनल आहे हा 90 डिग्रीवर इंटरसेक्ट करतोय आपल्याला. ठीक आहे, आणि आता बघा एक डायगोनल आहे, त्याची लेंथ दिलेली आहे त्यांनी 16 सेंटीमीटर. म्हणजे डायगोनल म्हणजे हा इथून इथपर्यंत, हा इथून इथपर्यंत 16 आहे, आणि हे एकमेकांना बायसेक्ट करतात. बायसेक्ट म्हणजे बरोबर हाफ हाफ पार्ट मध्ये कट करून टाकतात. जर 16 असेल हा पूर्ण डायगोनल, तर हा 8 असणार आणि हा पण 8 असणार. आता इथे बघा हा जो आहे हा तुमचा पायथागोरस थेरम नुसार तुम्हाला हा झाला हायपोटेनस, हा झाला बेस. मग हे आपल्याला काढायचं आहे. याचं आता ज्याला ट्रिपलेट पार्ट आहे तो तसंच लिहून टाकणार इथं. ठीक आहे ना, तर ट्रिपलेट मध्ये याचं 15 येत आहे. आणि तुम्हाला एक ट्रिपलेट काढायचं, आता मागच्या क्वेश्चन मध्ये पण मी सांगितलं होतं, ते ऑड नंबरचं होतं. इवन नंबरचं काढायचं असलं ना तर इवन नंबरचा स्क्वेअर करायचा असतो. 8 8 64 आणि पहिले याला हाफ करायचं. याचा हाफ केलं तर येणार 32. 32 मधून आता 1 मायनस न करता 2 मायनस करायचे असतात. तर 2 मायनस केले तर येणार आहे 30. 30चे हाफ किती येतात 15 आणि 2 वाढवून याला 17. म्हणजे याचे 8 चे जे आहे 8 सोबत 15 आणि 17 असे याचे ट्रिपलेट होतात. ठीक आहे, तर याचा येतोय 15. मग हे आलं 15, मग हे पण 15 असेल है ना, कारण इथून इथपर्यंतच 15 आहे आणि हे बायसेक्ट करतात, तर मग इथून इथपर्यंत पण 15 असणार. मग हे टोटल किती येणार 30 सेंटीमीटर. म्हणजे याचा ऑप्शन येतोय, आन्सर येतोय ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, आणि तसं जर ज्याला ट्रिपलेट वगैरे माहित नसेल तर त्यांनी करायचं थोडासा टाइम वेस्ट. कसा, याचा स्क्वेअर करायचा, याच्यामधून याचा स्क्वेअर करून मायनस करायचा, याचा आन्सर येणार. ठीक आहे, करू शकतो, तसं काही नाही आहे. 17चं 289 मायनस 64 हे येणार 5, हे 2 आणि 2 याचं मग रूट घेतलं तर येणार 15 है ना, ते 15 आलं. असं पण करू शकतो, असं काही नाही. हे बघा ज्याला हे जमत असेल तर फास्ट हे करायला पण काही हरकत नाही. चला चला ठीक आहे, क्वेश्चन नंबर 67 बघूया. क्वेश्चन नंबर 67 बघा. द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन वॉज 75,000. This population increased by 10% next year. After that year, the population decreased by 8%. In the third year, population is increased by 5%. Then at the end of third year, what will be the population? तर थोडा लेंदी क्वेश्चन आहे हा. त्याला तुम्ही कुठल्याही मेथडनी करा, कसंही करा, कॅल्क्युलेशन आहेच. मी सगळं बघितलं याच्यामध्ये काही शॉर्ट मध्ये करता येते का, नाही आहे, याच्यात लॉंगच आहे. हा हे वेळ खाऊ क्वेश्चन, टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे, करावंच लागणार आहे, येणारच. बाकीचे काही काही क्वेश्चन तर सेकंदामध्ये सॉल्व्ह होतात ना, मग एखादा क्वेश्चन तसा येणारच आहे. तर इथे बघा, पहिले एक टाउन आहे, त्याची पॉप्युलेशन होती 75,000. मग ती काय झालं, ती 10%नी इन्क्रीज झाली. 10% म्हणजे 10/100. ठीक आहे, मग किती इन्क्रीज झाली ती, तर हे 7,500. म्हणजे पहिले किती होती 75,000 होती, आता 7,500नी वाढली ती. म्हणजे टोटल पॉप्युलेशन आता किती झाली आहे 5 + 7 12, 82,500 ही झाली. कधी पहिले होती 75,000.
मग एका वर्षाने 10% वाढ झाली. 10% म्हणजे है ना 7,500. मग वाढ झाली म्हणजे त्याच्यामध्ये आपण याला प्लस केलेलं आहे. ठीक आहे ना. तर हे झालं एवढं. आता नेक्स्ट इयर काय झालं की जी पॉप्युलेशन आहे ती डिक्रीज झाली कितीने 8%ने. तर आता ही जी आहे 82,500 जी आहे ही 8%नी डिक्रीज झाली आहे. ठीक आहे ना. 8% म्हणजे 8/100. हा हे मी चुकून एवढं मोठं लागलंय, इथेच लावायचं होतं. बघा 2 0 कॅन्सल झाले. याचं कॅल्क्युलेशन करावंच लागेल. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन शिवाय पर्यायच नाहीये. 8 5 40, 4 कॅरी ओव्हर झाले. 8 2 16 प्लस 4 20, परत 2 कॅरी ओव्हर झाले. 8 8 64 प्लस 2 66. हे काय झालं, ही जी पॉप्युलेशन होती 82,500 त्याचे 8% झाले. आता हे काय झाली, इन्क्रीज नाही झाली, डिक्रीज झाली. म्हणजे 82,500 जी पॉप्युलेशन होती त्याच्यामधून डिक्रीज कमी झाली आहे ना, डिक्रीज बाय 8%. तर 8% किती आहे 6600. मग हे किती आलं 0 0 5 - 6 नाही होत, 15 - 6 9. ठीक आहे. हे 11 झाले. 11 - 6 5 आणि हे झाले 7. 75,900 हे झाली आता त्याच्या पुढच्या वर्षीची, दुसऱ्या वर्षीची पॉप्युलेशन. पुन्हा काय झालं, अगेन इन द थर्ड इयर पॉप्युलेशन इज इन्क्रीज बाय 5%. आता याचं पुन्हा 5% काढायचं. हे आहे, करावंच लागणार आहे, दुसरा काही पर्याय नाही. असं नाही की शॉर्टकट, कुठं कुठं नाहीच चालत शॉर्टकट बिटकट काही. हे 2 0 कट करावं लागेल. पुन्हा हे करा मल्टिप्लिकेशन. 5 9 45. हे आपलं तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायसाठी चांगले ते क्वेश्चन. 5 9 45, 4 आले. 5 5 25 प्लस 4 9 आले. 2 कॅरी ओव्हर झाले. 5 7 35 प्लस 2 37. 3 7 9 5. आता हे काय झालंय, इन्क्रीज झालंय. तर मग काय करावं लागेल, 7 5 9 00 प्लस 3 7 9 5. असं थोडं फास्ट तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे ना, तरच तुमचा वेळ पुरेल. 9 + 7 16. 1 कॅरी ओव्हर झाले. 6 + 3 9 7 7 9 6 9 5. कुठला आलाय बघा, ऑप्शन नंबर 3. थोडं फास्ट करावं लागेल. मी मजाकमध्ये नाही करतोय, असंच तुम्हाला फास्ट करावं लागेल. ठीक आहे ना. मी माहितीये का खूप स्लो करून दाखवत असतो तुम्हाला आणि डिटेलमध्ये समजून सांगतो, जेणे तुम्हाला याचं बेसिक तुम्हाला कळालं पाहिजे. त्यासाठी मग मी स्लो सांगतोय. खरं तर फास्ट करायचं आहे हो. एवढं स्लो मी जेवढं सांगतो ना तेवढं तुम्ही करत बसाल. आता आपला व्हिडिओ किती असतो, 25 क्वेश्चन करायला आपण 1.5-2 तासाचा व्हिडिओ बनवतो. मग फक्त 25 क्वेश्चन सॉल्व्ह होणार की एक किती 1.5 तासाचा असतो पेपर. तर त्याच्यात 25 क्वेश्चन, ऍक्च्युली 75 क्वेश्चन असतात. पण मला एक्सप्लेन करायचं आहे हळूहळू तुम्हाला व्यवस्थित त्याची. हे बघा, पॅटर्न फिक्स आहे, अशा टाईपचे क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे ना. आता इथं पॉप्युलेशन आलंय, तिथं दुसरं काहीतरी येऊ शकतोय है ना, इन्क्रीज डिक्रीज वगैरे. हे बघा पॅटर्न असाच राहील है ना. सेम हाच क्वेश्चन येईल किंवा एवढ्याच हेच नंबर येईल असं नाही आहे. पॅटर्न हा ना नेमका हा येईल. मग तुम्ही ह्याचा जो आहे ना, ह्या पॅटर्नचं प्रॅक्टिस करा खूप. याला जेवढ्या लवकर, मी तर काय म्हणतो, एक क्वेश्चन घ्यायचा आणि ते स्टॉप वॉच असते ना ते लावायची. एवढ्या मिनिटात मी याला सॉल्व्ह करणार, एवढ्या सेकंदामध्ये मी याला सॉल्व्ह करणार. त्याच क्वेश्चनला 2-2 4-4 वेळेस करून बघा. असं करा बघा, तुम्हाला फायदा होईल मला असं वाटते. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 बघा. अशोक सोल्ड द नेकलेस वर्थ 15 lakh at 20% प्रॉफिट. हाऊ मच अमाऊंट अशोक विल गेट. बापरे, 15 लाखाचा हार त्यांनी 20% प्रॉफिटनी विकून टाकला. आता ज्याला पर्सेंट तोंडी कॅल्क्युलेट करता असेल ना, त्यांनी सरळ तोंडी सांगणार 15 लाखचे 20% होते 30 लाख. मग 30 लाख म्हटलं तर, सॉरी 30 लाख नाही 3 लाख है ना. मग 3 लाख याच्यामध्ये ऍड केले तर हे याचा आन्सर येते 18 लाख. संपला, हे आन्सर आहे याचं. तरी पण आपण सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे, माझंच चुकलं बोलता बोलता. 30 लाख कसं होणार 20%, ते तर डबल होऊन गेलं 100% है ना. तर 20% किती येते बघा, 15 लाखचं 15 लाख. ऍक्च्युली त्या नेकलेसची किंमत 15 लाख होती, त्याच्यावर
20%चा प्रॉफिट मिळाला. अशोकराव जे आहेत त्यांनी विकला. हे 2020 कॅन्सल झाले. ठीक आहे. 15 टू ज 30 हा 15 टू ज 30 आणि किती झिरो आले बघा 1 2 3 आणि 4. तर 1 2 3 आणि 4. आता बघा हे किती अमाऊंट कशी मोजायची, हे 100. ठीक आहे. आणि आपण तर हे 2 झिरो तर ते 3 लाख येते. ठीक आहे. आता 15 लाख तर ते त्या नेकलेसची किंमतच होती. ठीक आहे ना. 15 लाख आणि 3 लाख जे आहे ते काय आहे तुमचं प्रॉफिट आहे. मग टोटल अमाऊंट किती मिळाली असेल अशोकला जेव्हा विकली, तर दोघांचं मिळून मिळाली असेल ना. फक्त 3 लाख थोडी मिळाली असेल. एखादी वस्तू आहे आपण समजा 100 रुपयाला घेतली, 20% म्हणजे 20 रुपये, 120 रुपयाला विकली, तर समोरचा व्यक्ती आपल्याला फक्त 20 रुपये थोडी देणार आहे, 120 रुपये देणार ना. म्हणजे जो त्याची है ना त्याची जी प्राइस आहे है ना, जी मेन प्राइस मूळ किंमत आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट ऍड करूनच देणार ते आपल्याला समोरचा व्यक्ती. म्हणजे आपल्याला अमाऊंट एवढी मिळणार, अशोकला अमाऊंट मिळणार 18 लाख. ज्याच्यातला आन्सर कुठला आहे तो ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69 बघा. द मेजर्स ऑफ एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल आर 115 डिग्री and 117 degree respectively. Then which type of triangle is it? याचं सॉल्युशन बघा कसं आहे. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये की एक ट्रायंगल आहे ज्याचे एक्सटिरियर अँगल, ठीक आहे ना. आता सपोज एक कुठलं पण ट्रायंगल घ्या असं. ठीक आहे. आता जेव्हा आपण हे असं काढलं तर हे तर ठीक आहे ना. जर आपण याला अशी ही साईड अशी वाढवली तर हे जे एक्सटिरियर अँगल म्हणजे हा वाला, हा जो आहे ना, हे झाला कुठला, हा एक्सटिरियर अँगल. ठीक आहे. हा एक्सटिरियर अँगल आपल्याला दिलेला आहे आणि हा पण एक्सटिरियर अँगल आपल्याला दिलेला आहे. हा किती दिलेला आहे 115 डिग्री. ठीक आहे. आणि हा दिलेला आहे 117 डिग्री. जर आपल्याला एक्सटिरियर अँगल इतका दिलेला आहे तर मग हा इंटेरियर अँगल किती होणार, हा अँगल किती होणार 180 मायनस 115. म्हणजे हे किती झाले बघा 10 मायनस 5 केले तर 5, हे झाले 7 मायनस 1 6 म्हणजे 65 डिग्री. हा किती होणार 65 डिग्री. आणि हा किती होणार 180 मायनस 117 म्हणजे हा होणार 63 डिग्री. हा किती होणार 63 डिग्री. मग हा किती होणार आतमधला, हा तर है ना 60 तर झाले, याच्यापेक्षा कमीच असणार आहे. कारण तिन्ही जे अँगल असतात त्यांची टोटल किती असते 180 डिग्री असते. मग हे 65 आणि 63 म्हणजे हे तर टोटल किती झाले बघा 128 झाले. मग हे उरला कुठला, हा कितीचा असेल चला काढूनच घेऊया. 180 मायनस 128 म्हणजे 2 आणि हे गेले 7 मायनस 2 5 52 डिग्रीचा झालं. म्हणजे हे तिन्ही अँगल कसे आहेत, तिन्ही अँगल कसे आहेत 90 डिग्री पेक्षा जास्त आहे का कमी आहेत, 90 डिग्री पेक्षा कमी आहेत. आणि जर एखाद्या ट्रायंगलचे तिन्ही अँगल 90 डिग्री पेक्षा कमी असेल तर तो काय असतो ॲक्यूट अँगल ट्रायंगल असतो. झालं, आन्सर मिळाला आपल्याला. ठीक आहे. आपल्याला एक्सटिरियर अँगल दिलेले आहेत ना, एक्सटिरियर अँगल दिलेले आहेत, त्याच्यातून आपण इंटेरियर अँगल काढून घेतले. 2 अँगल आपल्याला मिळाले, तिसरा अँगल पण मिळून गेला यांच्या मदतीने. ठीक आहे ना. तर याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. सोपं होता. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 बघा. द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 11 सेंटीमीटर. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ इट्स साइड. एकदम सोपा क्वेश्चन आहे आणि जमलं तर असं समजून घ्या ओरल सारखाच असल्यासारखं आहे. साइड इज इक्वल टू असतंय डायगोनल. ठीक आहे. पूर्ण नाही लिहित मी, डाय लिहितो. डाय म्हणजे डायमीटर नका समजू, डायगोनल अपॉन √2. आता इथे डायगोनल किती दिलेला आहे 11 अपॉन √2. हे काय झालं सेंटीमीटर. ठीक आहे ना, सेंटीमीटर मध्ये झालं. पण असा आन्सर दिलेला नाहीये इथं. मग आता कसं करायचं, मग इथं बघा हे √2 इथं खाली √2 आहे ना, डिनोमिनेटर मध्ये नाहीये. मग काय करायचं 11
√2. आता आपण कुठलाही फ्रॅक्शन असू दे त्याच्यामध्ये है ना न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला एकाच नंबरनी मल्टिप्लाय करू शकतो. ठीक आहे, तर काय होणार आहे 11√2 आणि खाली √2 इंटू √2 किती होणार 2 होणार. मग हे किती होणार 2 नी 11 ला आपण जर डिवाइड केलं तर 5.5 √2 सेंटीमीटर. आला आपला आन्सर ऑप्शन नंबर 3. सोपा आहे एकदम. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 बघा 3.9% ऑफ 1530 इज इक्वल टू काढायचं आपल्याला. तिथे तर काय रीड करण्यासारखं तर काहीच नाही क्वेश्चन मध्ये. सरळ सरळ क्वेश्चन बघा. आपल्याला काय करायचं आहे 1530 चे आपल्याला काढायचे आहे 3.9%. 3.9 आणि पर्सेंट म्हणजे डिवाइड बाय 100 असते. ठीक आहे, बस याला सॉल्व्ह करायचं आहे, बाकी काही नाही आहे. बघा हे 2 0 आहे तर एकच 0 कट होणार. आता वरती तर सगळे इवन ऑड नंबर आलेत ना, खाली कसं कट होणार. मग जाऊ दे, काय हरकत नाही. आता बघा इथे एक डेसिमल आहे ना 153 इंटू 39 करून टाकूया आपण याला. आणि खाली किती आहे हे पहिल्याचं 10 आहे आणि एक 10 अजून करून टाकू. आता याला आपण मल्टिप्लाय करू. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन करू. आता हा हे मल्टिप्लिकेशन पण करता आलं पाहिजे तुम्हाला. याची पण एक शॉर्ट ट्रिक आहे, आता मला थोडीशी लक्षात नाही आहे पण आपण आपल्या यानेच करूया. 153 इंटू 39 मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितली आहे. थोडंसं मला कन्फ्यूज आहे, ते गडबड होऊन जाईल. नाही तर मग त्याच्यापेक्षा जी आपली मेथड आहे त्यांनीच करूया. ठीक आहे, त्याचं कॅल्क्युलेशन येते एवढंच येते की 5967 अपॉन हे 100. मग हे 2 0 आहे ना, तर इथं 59.67 है ना, 2 डिजिट नंतर डेसिमल लावायचा असतो. किंवा मग याला असं नाही लिहायचं असलं तर आपण याला कसं लिहू शकतो 5967 आणि हे आहे 10⁻². मग हे याला जे आहे ना इथं 10⁻² लिहूया. यालाच आपण असं लिहू शकतो 5967 इंटू 10⁻². म्हणजे आपण याला असं पण लिहू शकतो. ऑप्शन नंबर 1 आपल्याला 2 करेक्ट ऑप्शन सांगायचेच आहे. तसे एक हा पण आहे आणि एक दुसरा हा पण आहे. फर्स्ट आणि थर्ड याचा आन्सर आहे. सोपा आहे यार, फक्त काय कॅल्क्युलेशन असतात, करावं लागतंय, काय करणार आहे है ना. थोडंसं इथे अवघड होते हे करायला, मल्टिप्लिकेशन वगैरे करायला. ठीक आहे, पण त्याची शॉर्ट ट्रिक आहे, आपण बघूया एखादा व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवूया है ना. 2 डिजिट टू 2 डिजिट तर आहे सोपं. 2 इंटू 3 डिजिट पण आपल्याला करता येते. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन नंबर 72 बघा. द मेजर ऑफ मायनर आर्क इज 160 डिग्री. देन व्हॉट इज द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मेजर आर्क. हा क्वेश्चन खरं तर ओरल असल्यासारखाच आहे, कारण पूर्ण जो आहे सर्कल जो असतो त्याच्यामध्ये जो कुठल्याही आर्कनी जो है ना, जर पूर्ण सर्कलनी बघितलं सेंटरमध्ये 360 डिग्रीचा अँगल असतो. तर ह्याचा माहिती आहे का, सरळ माहिती आहे का 360 - 160 केलं तर 200 येते. तरी पण तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. बघा कसं आहे ते सॉल्युशन. हे बघा एक सर्कल काढावं लागेल आपल्याला. आणि हा सर्कल काढायसाठी बघा मी एक युक्ती लावली आहे माझी, कारण हाताने सर्कलच निघत नव्हता है ना. हा ना दादा, काल आपण बघितलं ना हाताने सर्कल निघत नाही रे बरोबर. हे बघा आता काय केलं आहे मी, असं ह्याला करूया आपण. थोडं तरी गडबड होईल तर होईल, बघूया. जेवढा निघेल तेवढा व्यवस्थित आपण काढायचा प्रयत्न करू. निघाला की थोडाफार बरा. ठीक आहे, बाहेरचं काढून टाकूया. हां, आता इथे बघा हे मेजर आर्क आणि मायनर आर्क काय आहे. ठीक आहे, मेजर आर्क आणि मायनर आर्क इथे सेंटर आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय दिलेलं आहे, एक मायनर आर्क. मायनर आर्क म्हणजे छोटावाला आर्क. हा एक छोटा आर्क आहे सपोज है ना. हा आर्क जो आहे ना हा आहे छोटावाला आर्क, मायनर आर्क. मग याचे मेजरमेंट किती दिलेलं आहे 160 डिग्री. मग जो मेजर आर्क आहे हा जो मेजरवाला आहे, मेजर म्हणजे मोठा, मायनर म्हणजे लहान है ना.
हे झाला मायनर आर्क आणि हा जो आहे हा पूर्ण आहे मेजर आर्क. हे आहे मेजर, आर्मीमधले मेजर. हे बघा हा किती असेल मग, हा किती असेल, हा पूर्ण किती असतो 360 डिग्री असतो. त्याच्यातून हे 160 मायनस करून टाका, काय उरतंय 200 उरतंय. ॲन्सर कुठला आलं आहे, ऑप्शन नंबर 3 आलं आहे. हे ओरल क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73 बघा. अ शॉपकीपर गिव्स 12% डिस्काउंट ऑन द प्रिंटेड प्राइस ऑफ अ मोबाईल. ही सोल्ड अ मोबाईल फॉर ₹26,400. व्हॉट वॉज इट्स प्रिंटेड प्राइस. चला सॉल्युशन बघूया याचं कसं आहे. आपण असं समजून चालायचं की जो मोबाईल त्यांनी विकला त्याचं जे प्रिंटेड प्राइस आहे तो X होतं. ठीक आहे, आता त्यांनी ज्या प्रिंटेड प्राइस आहे तेवढ्या प्राइसवर तर विकलाच नाही त्यांनी काय केलं, प्रिंटेड प्राइसच्या 12% डिस्काउंट दिला. आता प्रिंटेड प्राइस जर X आहे, तर त्याचं डिस्काउंट 12% म्हणजे 12/100 आहे ना. हा झाला त्याचा डिस्काउंट म्हणजे आता त्याच्यातून मायनस करून द्यावं लागतं ना. डिस्काउंट म्हणतो ना आपण, एखादी वस्तू घ्यायला गेलं तर 100 रुपयाची वस्तू आहे, 2%, 5% डिस्काउंट म्हणजे 5 रुपये कमी नाही मिळणार, 95 रुपयालाच मिळणार. तर असंच हे X प्रिंटेड प्राइस आहे, त्याचे 12% त्यांनी डिस्काउंट दिलं आहे. तर एवढं मायनस करावं लागेल याच्यातून. एवढं मायनस केलं तर हे येणार 12x किंवा 12xच लिहायला पाहिजे. X12 कधी लिहत नसतो आपण, अपॉन 100. ठीक आहे, आणि कितीला विकला आहे मग यांनी, 26,400ला विकला आहे. चालेल, याला सॉल्व करा. ठीक आहे, याला सॉल्व करायचं असलं तर हे बघा, आता तुम्ही आहे, माझी पद्धत आहे, मी इथं LCM म्हणत असतो, आम्ही LCM घेतला. ठीक आहे, मग LCM घेऊन याला याचं आता तुम्ही करा तुमच्या हिशोबाने. हा LCM जर आला त्याचा तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा. 100x मायनस 12x इज इक्वल टू 26,400. हे 12x मायनस 100x मायनस 12x केले तर किती येतात, 88x अपॉन 100 इज इक्वल टू 26,400. ठीक आहे, मग 88x इज इक्वल टू, यार सरळ 80 एवढं कशाला, हे काय डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे का. x इज इक्वल टू सरळ काढायचं, 26,400 इंटू 100. हा जो 100 आहे ना इकडे गेला, 88 खाली आला. ठीक आहे, आता हे 88नी ना हे 3 टाईम कट होतो, 3 आणि हे 2 0, 300 टाईम कट झाला. 300 इंटू 100 केले तर किती आले, 30,000 आले. झालं, याचा आन्सर आला ऑप्शन नंबर 1. पटपट करायचं आहे यार, तेवढं टाईम ठेवायचाच नाही, टाईम वेस्ट करायचाच नाही एक्झाममध्ये. ठीक आहे, पटपट करायचं. आपल्या इथे काय दिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला एकदा ते समजलं ना, पटकन सॉल्व करून टाकायचं. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 74. क्वेश्चन नंबर 74 बघा. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन ऑल 4 डिव्हिजन्स ऑफ 8th स्टँडर्ड. हा ॲक्च्युली हा जो क्वेश्चन आहे ह्या ग्राफवर बेस्ड आहे. क्वेश्चन नंबर 74 आणि 75. ठीक आहे, आता हा ग्राफ जो आहे ना तुम्ही बघा व्यवस्थित त्याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यात काय दिलेलं आहे, 8th स्टँडर्डमध्ये 4 डिव्हिजन आहेत, ABCD. ठीक आहे, त्याच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्सचे जे नंबर दिलेले आहेत, जे है ना विदाउट शेडेड आहे ते बॉईज आहे, नंबर ऑफ बॉईज आहे, आणि जे शेडेड पोर्शन आहे, कॉलम आहे, शेडेड कॉलम ते गर्ल्सचा कॉलम आहे. आणि 1 सेंटीमीटरला 10 नंबर्स त्यांनी स्केल घेतलेला आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 बॉईज ऑर गर्ल्स. ठीक आहे, इथं बघा, इथे आपल्याला काय करायचं आहे की जे 8th स्टँडर्डमध्ये जेवढेही डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये जेवढेही स्टुडंट्स आहे सगळ्यांचा आपल्याला टोटल काढायची आहे. आता बघा, डिव्हिजन Aमध्ये किती मुलं आहेत म्हणजे टोटल काढायची आहे ना, बॉईज गर्ल्स दोन्ही, ऑल स्टुडंट्स आहे ना. तर बघा 30 आणि 25, 30 बॉईज आहे आणि 25 गर्ल्स आहेत. म्हणजे त्याचं बघा याचं सॉल्युशन कसं आहे, 55 येते A डिव्हिजनमध्ये. B डिव्हिजनमध्ये बघा 30 + 35 म्हणजे 65. त्याच्यानंतर Cमध्ये बघा 40 + 30 म्हणजे 70. त्याच्यानंतर Dमध्ये बघा
तुम्ही ग्राफ व्यवस्थित बघा हां, ग्राफवर बघूनच मी हे सगळं करतो आहे. मला हे ॲक्च्युली तुम्ही समजू शकता, ज्याला थोडंफार नॉलेज असेल. मी याला असं टच करू शकत नाही हां. आपला हा साधा बोर्ड आहे, काही डिजिटल बोर्ड नाही आहे, पण ते मी थोडंसं आयडिया करून ते आपलं तिकडे घेतलेलं आहे. चला जाऊ द्या. आता बघा 30 डी डिव्हिजनमध्ये 30 + 35 म्हणजे 65. ठीक आहे, यांची टोटल करायची चारही डिव्हिजनमध्ये. तर बघा 5 + 5 10 + 5 15, 1 कॅरी ओव्हर झाले, 6 + 6 12, 12 + 7 19, 19 + 6 25, 255 याचा आन्सर आला फर्स्ट. टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहे? 255. ठीक आहे, समजलं ना? सोपं आहे. ग्राफ तर याला इतकं इझी असते, दिलेलं असते. ते जसं आपलं इंग्लिश लँग्वेजमध्ये कसं तुम्हाला पॅसेज दिले असतात, त्याच्यातून ॲन्सर काढायचे असते, सेम तसंच आहे. ग्राफ बघूनच ॲन्सर काढायचे. इथं काय डोकं चालवायची गरजच नाही आहे काही, हा ना. फक्त काउंट करायचे, लिहून द्यायचे. तर चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 75. क्वेश्चन नंबर 75 बघा. व्हॉट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ बॉईज विथ नंबर ऑफ गर्ल्स इन बी डिव्हिजन? आता बी डिव्हिजनमध्ये बघा नंबर ऑफ बॉईज किती आहेत? 35. ठीक आहे, याचं सॉल्युशन. नंबर ऑफ बॉईज आहे 35 आणि नंबर ऑफ गर्ल्स किती आहेत? बी डिव्हिजनमध्ये 30च आहेत. ठीक आहे, मग हे किती येणार? किती 5नी कट होतं आहे. 5 7 = 35, 5 6 = 30, म्हणजे हे आलं 7/6. म्हणजे रेशोमध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर 7:6. म्हणजे याचा ऑप्शन जो आहे, आन्सर जो आहे, ऑप्शन नंबर 2. सोपा आहे. ठीक आहे, ग्राफ बघूनच आपल्याला करायचं आहे, है ना. तिथं काय बॉईज आणि गर्ल्सचा आपल्याला रेशो विचारला आहे आणि बी डिव्हिजनमध्ये. तर बी डिव्हिजनमध्ये बॉईज किती आहे? 35, गर्ल्स किती आहे? 30. याला 5नी जर डिवाईड केलं तर 7/6 येते. 7:6 याचा आन्सर आला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले मॅथमॅटिक्सचे 75 क्वेश्चन पूर्ण कंप्लीट झाले. म्हणजे 50 क्वेश्चन कंप्लीट झाले. ॲक्च्युली 75 क्वेश्चन नसतात, 75 दोन्ही मिळून असतात. म्हणजे 25 इंग्लिशचे आणि 50 मॅथमॅटिक्सचे, असे टोटल 75 क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, तर आपले 50 क्वेश्चन आता कंप्लीट झाले. अरे हां, सॉरी, माझ्याकडून मागच्या व्हिडिओमध्ये जी चूक झाली आहे त्याबद्दल प्लीज मला माफ करा. होते कधी कधी थोडंसं मी होऊन जाते यार. म्हणजे माणसाकडे खूप सारे वेगवेगळे टेन्शन्स असतात. कधी माणसाचा माइंड कुठंतरी डिस्टर्ब होऊन जातो. आणि काल एक तर विशेष म्हणजे मी थोडासा चेंज केला आहे ना याच्यामध्ये, थोडा हलकासा चेंज तुम्हाला जाणवत असेल. मी थोडंसं फ्रँक, म्हणजे ॲक्च्युली माझा मूळ स्वभावात ते नाही आहे, पण मी त्याला कसं आहे, आता आत्ताची जी तुमची जनरेशन आहे, मी जर माझ्या स्वभावानुसार शिकवलं ना, तुम्ही बोर होणार, तर झोपून जाणार. तुम्ही व्हिडिओ बघणार, थोडंसं 1-2 क्वेश्चन बघितले की झोपून जाणार. आमचे होते एक टीचर, आम्हाला हिंदी सब्जेक्ट शिकवत होते. तर इतके प्रेमाने, इतके हळू बोलायचे, सगळे मुलं अशा डुलक्या घेत होते. तो जो जितका शांत आणि हळूहळू बोलतो ना, ते हिंदीमध्ये मला लोरीसारखं वाटते. मग ऐकता ऐकताना अशी झोप येते, कंटाळा येते. माझंही तसंच होतं. पण मी थोडं आता बदल करावा लागेल आपल्याला. असं चालणार नाही, तुम्ही कंटाळा करू नका, नाही तर मग काही फायदा नाही आहे, उपयोग नाही काही. तर ठीक आहे, आपण एक काम करूया. जो क्वेश्चन नंबर 34 आहे ना, पटकन ते एकदा रिपीट करूया. क्वेश्चन नंबर 34 बघा. इफ द डायमीटर ऑफ अ व्हील ऑफ अ ट्रॅक्टर इज 1.4 मीटर, देन हाऊ मच डिस्टन्स इज कवर्ड बाय द व्हील इन 400 कम्प्लीट रोटेशन. काल माझ्याकडून थोडंसं चूक झाली होती, आज आपण त्याला दुरुस्त करूया. इथे आपल्याला काल मी व्हील पण काढताना बघा थोडासा गडबड झाली होती. मी म्हटलं होतं गणेश दादा आपल्याला व्हील हाताने बरोबर काढता नाही येत. मग मी आज आहे ना अशी आयडिया काढली बघा, थोडं एकदम परफेक्ट तर नाही येत, पण जसं जमलं का, थोडं तर जमलं. काम चालेल, एवढं परफेक्ट स्क्वेअर आलं की अजून काय पाहिजे. हा व्हील आहे, याची आपल्याला डायमीटर जे आहे ना, ते इथं हा जो पूर्ण डायमीटर आहे हा 14 सेंटीमीटर पकडला होता मी काल. तो ॲक्च्युली 1.4 मीटर आहे. ठीक आहे, 1.4 मीटर आहे. मग याची रेडियस किती होणार? याची रेडियस होणार 0.7 मीटर. आणि
आता आपल्याला काय सांगायचं आहे, मी काल म्हटलं होतं इथे समजा ह्या पॉईंटपासून हा व्हील असा चालायला चालू केला, चालून आहे ना हा पॉईंट असा फिरून वापस पुन्हा इथे येईल, तर हा कुठेतरी इथपर्यंत जाईल ना, है ना. तर किती जाईल हा, तर ह्या जो आहे याचा जो सर्कमफेरन्स आहे तेवढा जाईल. मग त्याचा सर्कमफेरन्सच काढायचं असते आपल्याला 2πr, है ना. तर 2 × 22/7 × r. आता r किती आहे आपला 0.7 आहे, ठीक आहे. हे मध्ये कुठं पॉईंट लागला 0च्या आतमध्ये यार, काय तुम्ही ढाले सर खूप गडबड करायला लागलेत. 0.7 असं लिहायचं, ठीक आहे. तर आता इथं बघा ह्याला सॉल्व करायचं आता आपल्याला. तर हे किती होते बघा, इथे बघा हे 7 डेसिमलमध्ये आहे ना, त्याला आता आपण काय करू, हे बघा हे करूया 44 × हे 7 करू, खाली पण 7 × इथं खाली 10 करूया, है ना. एक डेसिमल आहे इथं खाली 10 लिहून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे झालं. आता हे 44/10 म्हणजे = किती आलं आहे 4.4. आता हे काय आलं तुमचं पॅरीमीटर आलं आहे, 4.4 मीटर तुमचं आलं आहे पॅरीमीटर, ठीक आहे. आता आपल्याला म्हणजे हा जो व्हील आहे तो एक रोटेशन करेल तर तो 4.4 मीटर चालेल. मग जर किती आपल्याला करायचे आहे 400 करायचे आहे, तर × 400 करावं लागेल. आता 4.4 × 400 रोटेशनमध्ये तो किती चालेल, 4 4 16, 1 कॅरीवर झालं, 4 4 16 + 1 17, आणि हे 2 0, ठीक आहे. आणि आता इथं एक डिजिट नंतर डेसिमल आहे ना, तर हा जो इथं पण एक डेसिमल लागेल, म्हणजे ॲक्च्युली हा आला आहे 1760 मीटर, ठीक आहे. आणि आपल्याला ॲन्सर काढायचा आहे किलोमीटरमध्ये. मग आपण इथं काय करावं लागेल 1000नी डिवाईड करावं लागेल, ठीक आहे ना. मग 1000नी डिवाईड केलं तर काय होणार, हे 1.76 मीटर होणार. इथं पण मी माती खाल्ली होती काल खूप माती खाल्ली होती मी काल, कुठे लक्ष होतं देव जाणे, ठीक आहे. इथं 7 काय लिहिलं होतं मी तुम्हाला बघा, तुम्ही क्वेश्चन जो लास्ट व्हिडिओ आहे याच्या अगोदरचा कालचा, त्याच्यामध्ये इथं काय काय मी केलं आहे ते बघा तुम्ही. इथं हे बघा, इथं पण परत काय केलं आहे, अजून किलोमीटर लिहायचं आहे मित्रा, ठीक आहे. 1760 मीटर = 1.76 किलोमीटर. तर इथे आला आहे याचा ॲन्सर ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला जो पेपर 1 2022चा जो कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 करूया. त्याच्यामधलं पहिलं काय असते तुमचं थर्ड लँग्वेज मराठी. तसं तर मला पण मराठी जमत नाही, पण माहिती आहे का मराठी काय 25 क्वेश्चन्स असतात. पेपर 1मध्ये पण तसंच करतात. इंग्लिशचे असे कोणी एक्सप्लेन करून सांगतच नाही, थोडं तर सांगायला पाहिजे. काही काही क्वेश्चन असतात एक्सप्लेन करण्यालायकीचे, ठीक आहे ना. तर माझा प्रयत्न आहे की सगळे पूर्ण क्वेश्चन कव्हर करायचे. असं नाही की फक्त मॅथ्सचे आणि इंटेलिजंट टेस्टच करायचं, लँग्वेज पण करायचं. लँग्वेज ऑल्सो इम्पॉर्टंट यार. तुम्ही असं होऊ शकते का 25 क्वेश्चन जे आहे ते दिले सोडून नाही करायचे बाबा आम्हाला असं करू, मग 15 क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार, त्याच्यात स्कोअर कसा होणार तुमचा. तर ते 25 क्वेश्चनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. कुठल्याच लँग्वेजला लाईटली घेऊ नका. मी बघितलं आहे आमच्या इथं सगळ्यांचं तसंच आहे, आम्ही तसंच होतो. लँग्वेज म्हणजे जाऊ दे ना, कोण अभ्यास करते त्याचा, लँग्वेजचा कुठं अभ्यास करायचा असते. सगळ्यात कमी मार्क लँग्वेजमध्येच मिळतात, मग अभ्यासच करत नाही. लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे, लँग्वेजचा पण अभ्यास करायला पाहिजे, ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट पेपरमध्ये नेक्स्ट आपण करूया पेपर 2. त्याच्यामध्ये पहिले मराठीचे 25 क्वेश्चन करू आणि मग इंटेलिजंट टेस्टचे 50 क्वेश्चन करू. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटत आहे, काही इम्प्रूव्हमेंट वाटत आहे का, आणि हळूहळू मी थोडंसं ओपन अप होणार आहे, ठीक आहे. थोडं मला वेळ द्या, अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला शिकवायचं. आणि आपण आता एकदा आपलं झालं ना, ओळख झाली आहे आपली. आता तुम्ही 8thमध्ये आहात, मग पुढच्या वर्षी 9thमध्ये जाणार, त्याच्यानंतर 10thमध्ये जाणार. मी आहे की आपण आता मी 10thचे व्हिडिओ मॅथमॅटिक्सचं चालू केलेलं आहे. तुम्ही 10thमध्ये येईपर्यंत त्याचे पूर्ण चॅप्टर तुमच्याकडे रेडी असणार आहे, ठीक आहे ना. तर ज्यांना माझं शिकवायचं आवडते त्यांच्यासाठी हे बघा, सगळ्यांनाच माझं शिकवलेलं आवडेल असं कंपल्सरी नाही आहे, ठीक आहे ना. पण ज्यांना आवडते ते लोक तर बघू शकतात, है ना. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.